तर आता आपण प्रकरण 12 पाहत आलो आहोत. पोलिसांना वर्दी देणे व त्यांचे तपासाचे अधिकार. तर मागच्या आपण भागामध्ये 166 अ आणि 166 ब म्हणजे आपल्या देशातून बाहेर च्या देशामध्ये असलेला तपास आणि बाहेरच्या देशातून आपल्याकडे तपासासाठी आलेलं पत्र. आता त्यानंतर आपल्याला या भागामध्ये 167 रिमांड, 168 अहवाल देणे, 169 अपुरा पुरावा, 170 पुरावा असेल तर न्यायालयात पाठवणे, 171 साक्षी पुरावांचे जबाब वगैरे, 72 केस डायरी, 73 चार्जशीट म्हणजे पोलीस रिपोर्ट 2 व्याख्या आर मधला आणि इन्क्वेस्ट पंचनामा, साक्षीदारांचे जबाब वगैरे नोंद घेणे आणि डेथ कस्टडी असे एकंदरीत आपण 10 कलम बघणार आहोत. तर आपण सुरुवातीला समजून घेऊया 167 रिमांड. आता या रिमांडचा काय अर्थ आहे हे आपण सुरुवातीला समजून घेऊया. आपण खूप वेळा ऐकतो तो आरोपी रिमांड मध्ये आहे वगैरे आहे, 2 दिवसापासून रिमांड आहे, रिमांड मिळालं की नाही, रिमांडला गेला वगैरे ह्या गोष्टी असतात. तर जेव्हा एखादा अपराध घडतो, समजा हा अपराध घडलेला आहे, मग अपराध घडल्यानंतर कायदा अशी अपेक्षा करतो की त्याचा 24 तासाच्या आतमध्ये त्यानं तपास पूर्ण व्हायला हवा. मग आता या कालावधीमध्ये, या 24 तासामध्ये अपराध्याला अटक केल्यानंतर तो अपराधी जो आहे तो पोलिसांच्या ताब्यामध्ये आहे. मग आता आपण पूर्वी कलम बघितली, 57 CRPC 56 वगैरे त्या तरतुदी आहेत, 76 कलम बघितलं. अशामध्ये काय सांगितलेलं की किंवा राज्यघटनेचं 22 कलम आहे, तर त्याला 24 तासापेक्षा अधिक काळ जर तुम्हाला हवालतीमध्ये ठेवायचा असेल तर त्यासाठी तुम्हाला काय करावं लागते, न्यायाधीशाची परवानगी घ्यावी लागते. मग आता हे रिमांड असं म्हणत आहे. रिमांड म्हणजे काय की आरोपीला कागदपत्रासह 24 तासापेक्षा जास्त ताब्यात ठेवण्यासाठी न्यायालयापुढे हजर करणं. मग आता या रिमांडचे एक 3 प्रकारचे साधारणतः रिमांड आहे. एक आहे पोलीस कस्टडी रिमांड, म्हणजे ज्या वेळेला आरोपीला न्यायालयासमोर हजर केलं जातं या ठिकाणी, त्यावेळेला न्यायालय काय करेल, त्याला या प्रकारचं रिमांड देईल. पोलीस कस्टडी रिमांड मागण्यामागची कारण अशी असतात की सदर आरोपीला पकडलेला आहे, त्यानंतर सुद्धा आम्हाला त्याची पोलीस कस्टडी हवी आहे. तर पोलीस कस्टडी का हवी आहे, तर बाबांनो त्याच्यामध्ये आणखी कोणी साथीदार आहेत का, किंवा त्यानं गुन्हा करण्यासाठी कोणत्या साधनांचा वगैरे वापर केलेला आहे का, गुन्ह्यातील काही मुद्देमाल आहे किंवा वगैरे ते जप्त करणं आहे का, म्हणजे आणखी आरोपी आमच्या ताब्यात ठेवल्यामुळं आम्हाला तपासाला वेग येऊ शकतो किंवा उर्वरित तपास आम्ही पूर्ण करू शकतो. त्या अनुषंगानं की आम्हाला 10 दिवस 15 दिवस वगैरे पोलीस कस्टडी न्यायालयामध्ये मागितली जाते. हा जो PCR आहे, पोलीस कस्टडीचा पहिला प्रकार आहे, हे मॅक्झिमम 15 दिवसापर्यंत देता येतात. मग काय आल्याला लगेचच 15 दिवस देऊ शकतात का, असं नाही. 1 तास, 8 तास, 24 दिवस, 24 तास, 2 दिवस, 8 दिवस, 10 दिवस, 15 दिवस, कदाचित ते 2 टप्प्यामध्ये देऊ शकतात, 3 टप्प्यामध्ये देऊ शकतात, 4 टप्प्यामध्ये देऊ शकतात. म्हणजे पोलीस कस्टडी म्हणजे आरोपी पोलिसांच्या ताब्यात असणं. त्यानंतर दुसरा कस्टडीचा प्रकार आहे की न्यायाधीशाला वाटतं की आरोपी बाहेर सोडणं, जामिनावरती सोडणं किंवा धोक्याचा आहे, तर त्याला आपण काय करू शकतो, मोठा गंभीर प्रकारचा गुन्हा आहे, तर त्याला पोलीस कस्टडी न देता, म्हणजे वाटतं त्याला की पोलिसांच्या स्वाधीन करणे याला काय आवश्यकता नाही, पोलिसांच्या कस्टडीमध्ये ठेवण्याची याला गरज नाही, तर त्यावेळेला मॅजिस्ट्रेट काय करते, त्याला MCR करतील, म्हणजे मॅजिस्ट्रेट कस्टडी म्हणजे न्यायालय कस्टडी त्याला घोषित केली जाईल. मग ही न्यायालय कस्टडी किती दिवसाची असते, समजा 10 वर्षाखालील जर अपराध असेल तर त्याला 60 दिवसापर्यंत असते, आणि 10 वर्षापुढील जर अपराध असेल तर त्याला 90 दिवसापर्यंत कस्टडीमध्ये पाठवलं जातं. आणि मग अपेक्षा असते की या दिवसामध्ये तपास पूर्ण करावा. आणि जर समजा त्याला MCR दिलेला आहे, 90 दिवसापर्यंत पोलीस कस्टडी दिली किंवा 60 दिवसापर्यंत पोलीस कस्टडी दिली आणि तपास पूर्ण झाला नाही, तर मग या वेळेला काय होतो, आरोपीला हक्क प्राप्त होतो बेलवर सुटण्याचा, त्याला म्हणायचं डिफॉल्ट बेल. तो सांगू शकतो आरोपीचा वकील वगैरे की अशी परिस्थिती आहे, तपास पूर्ण झालेला नाही, तर आता मॅजिस्ट्रेट कस्टडी जी होती ती अशा प्रकारची संपली आहे. मग आता कोणत्या न्यायाधीशासमोर हजर करणं गरजेचं आहे, कोणता न्यायाधीश 15 दिवस किती दिवस शकेल, मॅजिस्ट्रेट म्हणजे कार्यकारी दंडाधिकारी असेल का, ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट असेल का, कुणाला किती दिवस देण्याचा अधिकार आहे, या सगळ्या गोष्टी काय करायच्या आहेत आपल्याला आता रिमांड मध्ये बघायच्या आहेत. हा होता एक एकंदरीत आपल्या या जो आपल्याला कलम आता बघायचा आहे त्या कलमाचा सारांश. तर आता आपण बघूया कलम 167 1 167 च पोट कलम 1.
त्याच्यामध्ये काय सांगितलं बघा की समजा पोलीस ठाणे अंमलदार किंवा तपासी अधिकार किमान फौजदार दर्जाचा त्या ठिकाणी म्हणलेला आहे, ज्या वेळेला 24 तासाच्या तपास पूर्ण होत नाही, म्हणजे अपेक्षा काय असते 24 तासाच्या आतमध्ये तपास पूर्ण करायचं, परंतु जर 24 तासाच्या आत तपास पूर्ण होत नाही तर आरोपीस संबंधित मॅजिस्ट्रेट पुढे सादर करतील. या ठिकाणी एक शब्द वापरलेला आहे संबंधित. संबंधित म्हणजे काय, समजा ज्या कार्यक्षेत्रामध्ये तो खटला चालू आहे, ज्या कार्यक्षेत्रामध्ये तो अपराध घडलेला आहे, त्या संबंधित कार्यक्षेत्रातील काय असेल ज्यांच्याकडे तो अधिकार क्षेत्र आहे त्या मॅजिस्ट्रेटकडे. असं नाही की इथं अपराध घडलेला आहे आणि तुम्ही पुण्याच्या मॅजिस्ट्रेट पुढे त्याला हजर करताय वगैरे, तर काय संबंधित मॅजिस्ट्रेट पुढे त्याला सादर करतील. आणि त्यासोबत काय सांगितलेलं आहे, त्यासोबत तुम्हाला जी तुम्ही केस डायरी लिहिलेली आहे, केस डायरीच्या काय करतील प्रती असतील, जी केस डायरी आहे ते सुद्धा त्या ठिकाणी तुम्हाला सादर करायचे. मग इथं दोन घटक काय केलंय न्यायाधीशापुढे सादर केलेलं आहे, एक तर आरोपी सादर केलेला आहे आणि दुसरी गोष्ट आरोपी सोबत तपासाच्या नोंदी ज्या केस डायरीमध्ये लिहिलेल्या असतात, केस डायरी आपण 172 मध्ये बघणार आहोत, तर ही सादर करायचं आहे. एक दिल्ली विरुद्ध महाराष्ट्र सरकार म्हणजे महाराष्ट्रातले पोलीस काय आता खटला मला तो आठवत नाही, मी अभ्यास करून तुम्हाला खटल्याच्या वेळेला मी सांगेन, तो एक खटला या संदर्भामध्ये खूप म्हणजे त्याच्यावरती चर्चा झालेली होती. तर आता हे झालं आपलं पोट कलम 1. तर आता पोट कलम 2 काय सांगत आहे, त्या मॅजिस्ट्रेटला सदर केस चालवण्याचा अधिकार असो किंवा नसो त्यावर तो योग्य कोठडीपर्यंत 15 दिवसापर्यंत आरोपीस पाठविण्याचा आदेश देईल. मग आता समजा ह्या संबंधित न्यायालयाकडे त्यांनी पाठवले मॅजिस्ट्रेटला, मग इथे 1 असेल 2 असेल 3 असेल 4 असेल 5 असेल न्यायाधीश असतील, मग तो काय करेल, त्याला पीसीआर म्हणलेला आहे इथं 15 दिवसापेक्षा जास्त दिवस देणार नाही, म्हणजे थोडक्यात तो पोलिसांच्या हवालतीमध्ये 15 दिवसापर्यंत देईल. आणि जर त्याला प्रकरणाची संपरीक्षा करण्याचा किंवा ते संपरीक्षेसाठी सुपूर्द करण्याचा अधिकार जर नसेल व आणखी स्थानबद्धता आवश्यक असेल तर तो आरोपीला असे अधिकार असलेल्या न्यायदंडाधिकारीकडे पाठवण्याचा आदेश देईल. समजा त्याच्या पुढे हजर केला आहे, तो पोलिसांचं म्हणणं ऐकून घेईल, रिमांड बघेल, आरोपी बघील, केस डायरी मध्ये वाचेल, त्याच्यामध्ये हकीकत असेल, गुन्हा कधी घडला, का घडला, त्याचे वेळ काय, काय हत्यार वापरले वगैरे, आणि एकंदरीत थोडक्यात हकीकत, तोपर्यंत तो काय करेल 15 दिवसापर्यंत तो रिमांड देऊ शकेल. म्हणजे तो काही 15 देईल का, नाही, 5, 10, 7, 8, 9, 10, 15. आणि जर त्याला समजा वाटलं की बाबा ह्याच्यापेक्षा आणखी स्थानबद्धता ठेवणं आवश्यक आहे, म्हणजे एमसीआर करणं गरजेचं आहे, तर तो काय म्हणे घेतला की बाबा न तुझं माझ्याकडे नाहीये, तुझं ज्या ठिकाणी तुझा हा खटला चालणार आहे संबंधित वगैरे त्याच्याकडे तू काय कर, तुझ्या आरोपीला तू घेऊन जा. म्हणजे थोडक्यात काय आहे, ही परंतुची तरतूद या ठिकाणी दिली आहे की इथून इकडं जा. आता बघा, जर आरोपीला पोलीस हवालतीशिवाय तो 15 दिवसांपेक्षा अधिक काळ स्थानबद्ध करून ठेवण्यास पुरेशी कारण आहे अशी दंडाधिकारी यांची खात्री झाली तर त्याला तसे करता येईल. मग ज्या वेळेला इथं आणल्यानंतर त्याला असं वाटतं की परिस्थिती बघून की बाबा खरोखरच आरोप हा असा गंभीर आहे किंवा अपराधी असा सराईत आहे किंवा जी एकंदरीत समोरची परिस्थिती लक्षात घेता न्यायाधीशाला वाटतं की याला 15 दिवसाचा पीसीआर झाल्यानंतर 15 दिवसापेक्षा जास्त काळ स्थानबद्ध करून ठेवणं गरजेचं आहे, कारण तो बाहेर फिरणं समाजाच्या धोक्याचा आहे किंवा गुन्ह्याचा तपास तो व्यवस्थित करू देणार नाही, साक्षीदाराला वगैरे धमकी, बऱ्याच काही इथं गोष्टी असतात. मग तो काय करेल, त्याला असं सांगितलेलं आहे की 15 दिवसापेक्षा जास्त देईल. परंतु इथं त्यांनी काय केलं आहे, 2 मुद्दे त्या ठिकाणी दिलेले आहेत. हे IMP आहे, पोट कलम 2. परंतु इथं त्यांनी सांगितलं आहे, काय सांगितलं आहे, जे मग असे तुम्हाला मी सांगितलं, समजा अपराध जर गंभीर स्वरूपाचा म्हणजे 10 वर्षापेक्षा पुढचा शिक्षेचा, 10 वर्षापेक्षा, 10 वर्षापर्यंत नाही, 10 वर्षाचा देखील नाही, 10 वर्षापेक्षा पुढच्या शिक्षा पात्र असेल, फाशीचा असेल, जन्मठेपेचा असेल, तर त्याला तो काय करणार, 90 दिवसापेक्षा जास्त त्याला तो एमसीआर देणार नाही. म्हणजे थोडक्यात 90 दिवसापर्यंत देऊ शकेल असं म्हणलेलं आहे. आणि ब मध्ये सांगितलं की समजा तो जर इतर असेल म्हणजे थोडक्यात 10 वर्षापर्यंत असेल तर तो त्याला काय करेल, 60 वर्षापर्यंत त्याला स्थानबद्धता देईल किंवा कोठडी देईल. हे महत्वाचं आहे. आणि समजा असं जर दिलं आणि तपास झाला नाही तर वरील मुदत संपता तो जर जामीन देण्यास तयार असेल तर मात्र काय करायचं आहे, त्याला त्या ठिकाणी जामीन द्यायचा आहे. मगाशी आपण म्हणल्याप्रमाणे त्याला डिफॉल्ट बिल त्या ठिकाणी दिली जाते की वकिलाकडून आरोपीला सांगितलं जातं की बाबा एमसीआर देखील आता या ठिकाणी संपलेला आहे आणि मग पुन्हा आता त्याला कोठडीमध्ये का ठेवण्याचं कारण आहे, तपास वगैरे संपलेला नाही, या सगळ्या गोष्टी काय करतात तिथं येतात. म्हणजे
2च्या पोटकलम 2च्या परत आतमधील आपण अ आणि ब घटक या ठिकाणी 1 मधील पोटकलम 2 मध्ये त्याचे परत उपप्रकार 1 आणि 2 आहेत. मग आता खाली काय म्हणलेलं आहे, अ, ब आणि क अशा 3 गोष्टी या ठिकाणी दिल्या आहेत. म्हणजे या पोटकलमानुसार जामिनावर सोडलेली प्रत्येक व्यक्ती प्रकरण 33च्या प्रयोजनामध्ये त्या प्रकरणाच्या नियमाखाली असे बंद पोगतात. जरी समजा या ठिकाणी त्यांनी जामीन सोडलं तर 33 मध्ये जे आपण बघतो जामिनाचे अपराध, बिन जामिनाच्या अपराधामध्ये जामीन, अटकपूर्व जामीन वगैरे हे 33 प्रकरण आहे बंदमुक्ता संदर्भातलं. तर त्यामध्ये ज्या तरतुदी आहेत त्या तरतुदी काय करतील, या ठिकाणी त्याला लागू होतील. इथं आपण काय म्हणूया, 1 आणि 2 म्हणूया. पोटकलम 2 मधील लेखी 1, 2 तिथं परत अ, ब आणि क आहे. हे आता आपण अ पाहिले की 33 मधील ज्या बंधपत्राच्या तरतुदी आहेत त्या देखील त्याला त्या ठिकाणी लागू होतील. ब मध्ये सांगितले की कोणताही दंडाधिकारी प्रथम वेळी आणि आरोपीला पोलीस कोठडीत असेपर्यंत त्यानंतर आरोपीस त्याच्यासमोर हजर केल्याशिवाय आरोपीला पोलीस कोठडीची स्थानबद्धता देणार नाही. आरोपीस जर जातीने इलेक्ट्रॉनिक व्हिडिओद्वारे हजर केल्यास न्यायिक कोठडी स्थानबद्धतेत आणखी वाढ करू शकेल. आणखी वाढ म्हणजे थोडक्यात या ब मध्ये काय सांगितलेलं आहे की जेव्हा आरोपी पोलिसांच्या ताब्यात असतो तर त्यावेळेला त्याला मगाशी आपण पाहिल्याप्रमाणे त्याला केस डायरीच्या नोंदी आणि स्वतः समक्ष आरोपी हजर असेल तरच त्या ठिकाणी काय करता येईल, त्याला पीसीआर किंवा एमसीआर देता येतो. आरोपी प्रत्यक्ष हजर असेल, मग जर का समजा सुरुवातीला आरोपी प्रत्यक्ष हजर केला तर आणखी वाढ करायची असेल तर दृकश्राव्य चित्रणाद्वारे सुद्धा म्हणजे व्हिडिओ कॉन्फरन्स द्वारे सुद्धा इलेक्ट्रॉनिक व्हिडिओद्वारे सुद्धा हजर केलं तरी त्याला काय करता येईल, त्या ठिकाणी कोठडी वाढवून देता येईल असं सांगितले, सुरुवातीला नाही. क मुद्दा असं म्हणतो की उच्च न्यायालयाने या बाबतीत जर अधिकार दिले तरच द्वितीय वर्ग दंडाधिकारी काय करेल, पीसीआर देऊ शकेल. म्हणजे बघा महाराष्ट्रामध्ये तर द्वितीय वर्ग नाहीच आहे, पण समजा द्वितीय वर्गाला पोलीस कस्टडी देण्याचा अधिकार नाही असं या ठिकाणी म्हणलेलं आहे. परंतु जर समजा उच्च न्यायालयाने त्याला खास अधिकार दिलं तर मात्र त्याला सुद्धा काय करता येईल, या ठिकाणी पोलीस कस्टडी म्हणजे पोलिसांच्या हवालतीमध्ये देण्याचा काय होईल, अधिकार मिळेल असं या ठिकाणी क मध्ये काय केलं आहे, सांगितलेलं आहे. आता इथं स्पष्टीकरण 1 आणि स्पष्टीकरण 2 दिलेलं आहे. तर काय ते बघूया. परिच्छेद अ मध्ये दिलेला कालावधी समाप्त झाला तर परिच्छेद अ मध्ये आपण कुठला कालावधी सुरुवातीला बघितला होता, म्हणजे थोडक्यात 90 दिवस आणि 60 दिवस. तरीही आरोपी जोपर्यंत जामीन देत नाही तोपर्यंत त्याला कोठडीमध्ये ठेवता येईल. समजा आपण सांगितलं की बाबा या ठिकाणी डिफॉल्ट बेल त्याला मिळतोय, पण कधी मिळतो तो जर त्या ठिकाणी त्याला वाटलं की समजा एमसीआरचा कालावधी देखील संपलेला आहे आणि आता आपल्याला काय आहे, अपिलाची या ठिकाणी संधी आहे, आपल्याला जामीन मागण्याची संधी आहे, तर त्यावेळेला जर त्यानं ती व्यवस्थाच केली नाही तर मग असं म्हणता येणार नाही की तुम्हाला ठीक आहे आता जामीन मिळू शकतो, मग तुम्ही व्यवस्था नाही जरी केली तरी तुम्ही आता जामिनावर मुक्त व्हा, असं होणार नाही. त्या ठिकाणी त्यानं पूर्तता नाही केली तर जामीन मिळणार नाही. तर स्पष्टीकरण 2 आहे की खंड ब नुसार आरोपीस दंडाधिकाऱ्यासमोर हजर केले होते किंवा कसे, असा प्रश्न ज्यावेळेला उद्भवला. आता आपण बघितलं की सुरुवातीला त्याच्या केस डायरीच्या प्रती आणि आरोपीला समक्ष त्या ठिकाणी हजर करायचं आहे, पण असं जर प्रश्न खटल्याच्या वेळी पुढे निर्माण झाला किंवा कोणी रीट याचिका केली किंवा कोणत्याही परिस्थितीवर की बाबा खरोखरच आरोपीला त्या ठिकाणी समोर हजर केलं होतं का नाही असा जर प्रश्न उद्भवला तर ही एक बाब तर एक स्थानबद्धतेत प्राधिकार करणाऱ्या आदेशावरील आरोपी व्यक्तीच्या स्वाक्षरीद्वारे किंवा इलेक्ट्रॉनिक व्हिडिओ साधनाद्वारे आरोपी व्यक्तीस हजर केलेल्या दंडाधिकारी ज्यावेळेला त्याला त्या ठिकाणी स्वाक्षरी केलेली असते, ही स्वाक्षरी तरी पुराव्यात ग्राह्य असेल किंवा जे आपण त्याला मगाशी बघितलं व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे त्याला हे केलं असतं त्यावेळेला दंडाधिकाऱ्याचे एक प्रमाणपत्र त्या ठिकाणी आपल्याला दिलं जातं, तर ते प्रमाणपत्र सुद्धा काय असेल, त्या ठिकाणी हजर केल्याचा त्या ठिकाणी पुरावा असेल असं स्पष्टीकरण या ठिकाणी 2 म्हणलेलं आहे. परंतु इथे एक आणखी गोष्ट सांगितली की 18 वर्षाखालील महिलेच्या बाबतीत सुधारगृहाच्या किंवा मान्यताप्राप्त सामाजिक संस्थेच्या कोठडीमध्ये स्थानबद्धता करण्याचा अधिकार त्यांना देईल. एवढं महत्वाचं नाही. त्यानंतर बघा याच्यामध्ये या आतापर्यंत जेवढं आपण पाहिलं त्याच्यामध्ये पोटकलम 2 हे खूप महत्वाचं आहे, तो कालावधी आपण पाहिलेला. आणि पोटकलम 1 मध्ये असं सांगितलं की 24 तासात तपास संपत नाही, तर ती देखील ओळ महत्वाची आहे. तर आता 2 अ पोटकलम आहे. जर त्या प्रकरणासंबंधी दंडाधिकारी उपलब्ध नसेल तर या प्रकरणात न्याय दंडाधिकारी यांचे अधिकार ज्याला प्रदान करण्यात आले असतील त्याच्याकडे रोजनाम्याची प्रत आणि आरोपीला सर्वात जवळच्या कार्यकारी दंडाधिकारी पाठवेल, योग्य तो 7 दिवसापर्यंत. हे 2 आहे ते ह्याच्या पुढे कंटिन्यू होत नाही. हे झालं पोटकलम 1 आणि 2 पोटकलम या ठिकाणी रिमांड खऱ्या अर्थानं संपलेला आहे. मग आता इतर जे अन्य माहिती आहे ती आपल्याला इथं दिलेली आहे. त्यांनी सांगितले की समजा तो न्याय दंडाधिकारी जो आहे त्याच्यासमोर हजर करणं गरजेचं आहे, तो जर त्या ठिकाणी उपस्थित नसेल तर तुम्ही काय करू शकता, त्या ठिकाणी एक्झिक्युटिव्ह मॅजिस्ट्रेट कडे
त्याची स्थानबद्धता घेण्यासाठी, त्याची कोठडी घेण्यासाठी, त्याचा रिमांड देण्यासाठी जाऊ शकताय. आणि इथं पुन्हा प्रश्न निर्माण होतो 2 मध्ये की कार्यकारी दंडाधिकाऱ्यांना मॅक्झिमम किती दिवसाची कोठडी सुनावण्याचा अधिकार आहे. तर त्या ठिकाणी त्याचं उत्तर आहे 7 दिवसापर्यंत देतील. आणि मग पुढे काय होईल, हा जर 7 दिवसाचा कालावधी संपला, असा कालावधी समाप्त झाल्यावर आरोपी जामिनावर सोडण्यात येईल. मात्र आरोपीने आणखी स्थानबद्ध करण्याचा आदेश देण्यास सक्षम असलेल्या दंडाधिकाऱ्याने असा जर आदेश दिला असेल तर ती बाबी होईल. म्हणजे थोडक्यात काय, जर त्याला आणखी आदेश दिलेला नसेल तर मात्र त्या ठिकाणी तो काय होईल, त्याला जामिनावर सोडले जाईल. पूर्वीचा कालावधी समाप्त होण्यापूर्वी कार्यकारी दंडाधिकारी यांच्याकडे तपास करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याने केस डायरीमध्ये नोंदीची जी प्रत पाठवली होती त्या प्रतिसह प्रकरणाचे कागदपत्र सर्वात जवळच्या दंडाधिकाऱ्याला केले. म्हणजे याकडे जाताना जी कागदपत्र दिली होती त्यावेळेला पुन्हा जो न्याय दंडाधिकारी आहे, पुढचा अधिक कालावधी घ्यायचा असेल किंवा ह्याला त्याच्यापेक्षा तर जास्त दिवस पीसीआर देता येत नाही, तर त्यावेळेला जाताना ही कागदपत्र सुद्धा काय करायचंय, सोबत त्या ठिकाणी घेऊन जायची आहे, असं पोटकलम असं 2 मध्ये सांगितलं. 3 मध्ये बघा, या कलमाखाली पोलीस हवालतीत स्थानबद्धता प्राधिकृत करणारा दंडाधिकारी तसे करण्याची लेखी कारणे नमूद करेल. मग या ठिकाणी काय करतोय बाबा, कशामुळे ह्या गोष्टी सगळ्या करण्यात आल्या, त्याची लेखी कारण या ठिकाणी न्याय दंडाधिकारी वगैरे देईल असं सांगितलं. पोट कलम 4 बघा, असा आदेश देणारा दंडाधिकारी आपल्या आदेशाची एक प्रत तो आदेश देण्यामागील आपल्या कारणासह मुख्य न्याय दंडाधिकारी सुद्धा पाठवेल. मग त्या ठिकाणी ती जी आदेशाची प्रत आहे ती कारणासह काय करेल, तो CJM कडे पाठवेल असं सांगितलेलं आहे. पुढे बघा, दंडाधिकाऱ्याला समन्स खटला म्हणून संपरीक्षा करता येण्याजोगा अशा कोणत्याही प्रकरणी, नोट्स घेऊनच लेक्चरला बसत चालला इथून पुढे, दंडाधिकाऱ्याला समन्स खटला म्हणून संपरीक्षा करता येण्याजोगा अशा कोणत्याही प्रकरणी जर आरोपीला अटक केल्यापासून 6 महिन्याच्या काळात तपास संपला नाही, जर समजा समन्स खटला आहे, आपण समन्स खटले आणि वॉरंट्स खटले बघितले म्हणजे 2 वर्षापेक्षा कमी शिक्षेचा, तर त्याचा तपास जर समजा 6 महिन्यापर्यंत संपला नाही तर काय करता येईल त्या ठिकाणी, तर पुढील थांबवण्याचा त्या ठिकाणी दंडाधिकाऱ्याला आदेश आहे की तपास बंद करून टाका, फाईल क्लोज करून टाका, असा आदेश या ठिकाणी 5 नुसार देता येतो. परंतु याला किती या ठिकाणी परंतु आहे. पण समजा विशेष काही कारण असेल जी पोलिसांनी त्या ठिकाणी दिलेली असतील कारण, आयोग देतो की ठीक आहे बाबांनो थांबा थोडं, आम्हाला या गोष्टी करणं गरजेचं आहे, तर त्या ठिकाणी काय होते, मुदतवाढ करून हा तपास काय होतो, पुढे चालू राहतो. आता पोट कलम 6 बघा, पोट कलम 5 खाली अपराधाचा पुढील तपास थांबवण्याचा आदेश देण्यात आला असेल तर इथं समजा सांगितले की 6 महिने उलटून गेलेले आहेत आणि आता तपासाचा आदेश काय करायचा आहे, थांबवा. तर अशा परिस्थिती म्हणजे त्या बाबतीत अपराधाचा पुढील तपास करावयास हवा अशी आपणाकडे केलेली अर्जावरून किंवा अन्य प्रकारे जर सत्र न्यायाधीशाची खात्री झाली, म्हणजे काय, या ठिकाणी आयोगाने सांगितले, आयोग कारणे देतील, विशेष कारणे देतील किंवा ज्या सगळ्या गोष्टी असतील त्याचा अपील कुठं करा म्हणून सांगितले, सत्र न्यायाधीशामध्ये त्यांनी अर्ज करायचा. आणि सत्र न्यायाधीशाची जर खात्री झाली तर झालेला आदेश ते काय करू शकतील, सत्र न्यायाधीश रद्द करू शकतील आणि जामीन सुद्धा त्याला देऊ शकतील व अन्य बाबीविषयी विनिर्देश करून अशा निर्देशाच्या आडदिस राहून पुढील तपासाचा आदेश देऊ शकतील. मग तर या ठिकाणी ते त्याला जामीन देऊ शकतील किंवा तो अर्ज आहे अपीलाचा अर्ज केला तो रद्द करू शकतील किंवा अन्य तपासाच्या बाबी गृहीत धरून या नियमानुसार पुढे तपास करा अशा या ठिकाणी काय करते ते गोष्टी करतील. तर मला वाटतं एकंदरीत 167 चा सारांश आणि 167 कलमामध्ये काय आहे, किती प्रकारचे पीसीआर असतात, कुणाला किती पीसीआर देण्याचा, एमसीआर देण्याचा अधिकार आहे, कोणत्या गुन्ह्यामध्ये किती आहे, या गोष्टी आता आपल्याला समजल्या असतील असं मला वाटतं. कनिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने तपासाचा अहवाल देणे. कनिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने तपासाचा अहवाल देणे असे 168 आहे. तर बघा, ज्यावेळी कोणताही दुय्यम पोलीस अधिकाऱ्याने या प्रकरणाखाली तपास केला असेल, आता हा जो तपासाचा अहवाल आहे, हा तपासाचा अहवाल पुरावा कायदा 74 नुसार सार्वजनिक दस्तऐवज नाही, लक्षात ठेवा. पुढे बघा, ज्यावेळेला या ठिकाणी हा जो तपास आहे तो अभिप्रेत आहे की पोलीस ठाणे अंमलदारांनाच करणं गरजेचं असतो, म्हणजे तो वरिष्ठ अधिकाऱ्यानं त्या ठिकाणी तो तपास करायचा असतो. परंतु समजा जर तो तपास त्याला दुय्यम असणाऱ्या अधिकाऱ्याने जर केला असेल तर पुढे काय होईल, तेव्हा पोलीस ठाण्याच्या अंमलदार अधिकाऱ्याला अशा तपासातून काही निष्पन्न झाले वगैरे याचा अहवाल वरिष्ठांना द्यावा लागतो. मग ह्याच्यातून काय काय सगळ्या गोष्टी झाल्या, तुम्ही काय काय तपास केलं, त्यावेळेला हा काय करील, पोलीस ठाणे अंमलदार जो आहे तो त्याच्या वरिष्ठांना काय करील, या तपासाचा अहवाल देईल.
म्हणजे कनिष्ठांनी तपासामध्ये काय निष्पन्न केलं, काय काय त्याच्यामध्ये मिळून आलं वगैरे, ह्या सगळ्या गोष्टी आहेत त्या काय करायचं आहे, वरिष्ठांना द्यायच्या आहेत. मग केस सुरू होण्यापूर्वी हा जो तपासाचा अहवाल आहे हा जर आरोपीनं मागितला तर त्या ठिकाणी त्याला तो देता येत नाही, कारण हा जो अहवाल आहे तपासाचा अहवाल 168 मधला हा आताच आपण पाहिलं की तो सार्वजनिक दस्तऐवज नाही. आता त्यानंतर 168 झाल्यानंतर 169 आपण कलम बघूया. 169 कलमाचं हेडिंग असं आहे, अपुरा पुरावा असल्यास आरोपीला काय करायचं आहे, सोडून देणे. समजा एखाद्या ठिकाणी फिर्यादीमध्ये 4-5 नावं ठिकाणली आहेत आणि नावं टाकलेली आहेत आणि एखाद्या विषयी कोणत्याही प्रकारचा पुरावा दिसून येत नाही, तपासाची प्रक्रिया सगळी संपलेली आहे आणि आरोपी कोठलेच पोलिसांच्या ताब्यामध्ये आहे, तर त्याला विशिष्ट कारण दाखवून त्या ठिकाणी काय केलं जातं, त्यातून मुक्त केलं जातं. 169 सांगत आहे की पोलिसांचा तपास पूर्ण झालेला आहे आणि इथे पोलिसांना काय केले, निर्णय शक्ती म्हणजे पॉवर ऑफ पोलीस ऑफिसर या ठिकाणी पोलिसांना पॉवर दिलेली आहे की आरोपी विरुद्ध दोषारोप पाठवण्या इतपत त्याच्याकडे काय आहे, सबळ पुरावा नाही. एक गोष्ट का सोडायचे त्याला की ह्याच्या विरुद्ध न्यायालयामध्ये चार्जशीट पाठवण्या इतपत सबळ पुरावा नाही किंवा तसा संशय घेण्यास वाजवी आधार नाही. हे दोन मुद्दे या ठिकाणी प्रकर्षानं नोंद केले जातात. संशय घेण्यात वाजवी आधार नाही आणि आरोपी कुठं आहे, कोठडीत आहे. तर पोलीस अधिकाऱ्याने आरोपीला जेव्हा दंडाधिकाऱ्यासमोर बोलविण्यास आल्यास तेव्हा उपस्थित होण्याबाबत जामीनदारासह किंवा त्यांच्या विना त्याला काय केलं जाईल, बंधपत्र देईल. त्या ठिकाणी त्याला सांगितलं जातं की बाबा रे, तुझ्या विरोधामध्ये आता आम्ही काय करणार होतो, पहिल्यांदा या 5-4 लोकांची नावं इथं FIR मध्ये आलेले, तपास झालाय, आम्ही सगळ्यांना काय करणार होतो, तुमची नावं टाकून दोषारोप पत्र तुम्हाला आरोपी करून काय करतो, न्यायालयामध्ये पाठवणार होतो. परंतु तुझ्या बाबतीमध्ये आम्हाला न्यायालयात तुला दोषारोप पाठवण्या इतपत तुझ्या विरुद्ध सबळ पुरावा नाही किंवा संशयास तसा आधार सुद्धा नाही. मग पोलिसांना निर्णय शक्ती या ठिकाणी दिलेली आहे की पहिली निर्णय शक्ती त्याला आहे की त्याला त्याला काय केलं जातं, बंधपत्र घेऊन त्याला या गुन्ह्यातून मुक्त केलं जातं, सोडून दिलं जातं. आणि दुसरी गोष्ट त्याला एक पॉवर आहे की ते जे बंधपत्र आहे, न्यायालयामध्ये अमुक अमुक दिवशी हजर राहा, तपासामध्ये काय गरज पडली किंवा न्यायालयानं बोलवलं तर ते बंधपत्र जे आहे ते तो जामिनासह सुद्धा घेऊ शकतो किंवा जामिनाशिवाय सुद्धा घेऊ शकतो. आता 169 मध्ये आपण पाहिलं की अपुरा पुरावा असल्यास जामिनावर सोडून देणे. मग आता पुरावा असल्यास काय करणं, तर पुरेसा पुरावा असल्यास मॅजिस्ट्रेटकडे काय करणे, ती सगळी कागदपत्र पाठवून देणे असं 170 मध्ये सांगितलेलं आहे. म्हणजे पुरेसा पुरावा असल्यास मॅजिस्ट्रेटकडे केसेस पाठवणे. अपुरा पुरावा होता, आता आपण बघितलं अपुरा पुरावा तर मॅजिस्ट्रेटकडे दोषारोप पाठवणे इतपत संशयास आधार नाही किंवा कोणताही सबळ पुरावा नाही. मग ह्या जामीनदाराशिवाय किंवा जामीनदारासह बंधपत्र घ्या, कोर्टामध्ये अमुक अमुक न्यायालयामध्ये उपस्थित राहण्यासाठी त्याला तो बांधलेला असेल, अशा प्रकारे सोडून दिलं जातं. पण पुरेसा पुरावा असल्यास मॅजिस्ट्रेटकडे केसेस पाठवणे या संदर्भात 170 मध्ये तरतूद दिली की तपासानंतर पोलीस ठाणे अंमलदारास असे वाटते की जो कोण आयोवा आहे त्याला असं वाटतं की पुरेसा पुरावा व योग्य आधार आहे तर आरोपी संबंधित मॅजिस्ट्रेटकडे पाठवलं जाईल. म्हणजे काय, पुरेसा पुरावा आहे बाबा दोषारोपपत्र पाठवण्यासाठी तर त्याला काय केलं जाईल, मॅजिस्ट्रेटकडे पाठवलं जाईल. इथे एक गोष्ट अशी आहे की जर अपराध जामीनपात्र असेल आणि आरोपी जामीन देण्यास तयार असेल तर मॅजिस्ट्रेट त्याच्याकडून निश्चित केलेल्या दिवशी अशा दंडाधिकाऱ्यापुढे त्याने हजर होण्यासाठी व अन्य आदेश देईपर्यंत अशा दंडाधिकाऱ्यापुढे त्याने दररोज समक्ष हजर राहण्यासाठी त्या ठिकाणी जामीन घेतला जाईल. म्हणजे काय, या ठिकाणी स्फोट कलम 1 मध्ये सांगितले की त्याला त्या ठिकाणी हजर केलं जाईल आणि तो जर का जामीन त्या ठिकाणी देण्यास तयार असेल अमुक अमुक दिवशी हजर राहण्यासाठी किंवा दररोज हजेरी लावण्यासाठी तर त्याला त्या ठिकाणी काय केलं जाईल, त्याच्याकडून बंधपत्र घेतलं जाईल. जेव्हा पोलीस ठाण्याचा अंमलदार अधिकारी या कलमाखाली आरोपीला दंडाधिकाऱ्याकडे पाठवेल पोट कलम 1 नुसार किंवा तो अशा दंडाधिकाऱ्यासमोर हजर राहा म्हणून जामीन घेईल, म्हणजे इथं घेतलेला आता जामीन घेईल, तेव्हा तो अशा दंडाधिकाऱ्यासमोर मग या ठिकाणी सांगितलेलं आहे की दंडाधिकाऱ्यासमोर हत्यार किंवा अन्य वस्तू हजर करणे जरुरी असेल ते सुद्धा पाठवेल. पोट कलम 2 मध्ये पोट कलम 1 मध्ये त्याच्या पुढे हजर राहण्यासाठी पाठवला आहे किंवा तो हजर राहील म्हणतो अमुक अमुक तारखेला किंवा दररोज हजेरी लावून म्हणतो म्हणून काय केलं, त्या ठिकाणी बॉन्ड घेतलेला आहे. मग आता ह्याच्याकडेच पुन्हा समजा जर काय आरोपीकडे हत्यार वगैरे असतील तर ज्या वेळेला तो हजर होणार आहे त्यावेळेला त्याच्याकडे जी हत्यार सामग्री आहे किंवा साधनं असतील
किंवा काही वस्तू असतील त्या सुद्धा वस्तू त्या ठिकाणी जमा करण्यासाठी त्याला पाठवले. म्हणजे इथं स्वतः आहे, इथं पोट कलम 2 मध्ये वस्तू दिलेल्या आहेत की बाबा वस्तू सुद्धा तू त्या ठिकाणी काय कर, घेऊन जा. आणि फिर्यादीने त्या प्रकरणाची सत्य परिस्थिती ज्यांना माहीत आहे अशा अधिकाऱ्यांना वाटत असेल अशापैकी किंवा त्याला आवश्यक वाटते तितक्या व्यक्तीला निर्देशित केल्यानुसार दंडाधिकाऱ्यासमोर उपस्थित राहण्यासाठी आणि आरोपी विरुद्ध असलेल्या दोषारोपाबाबत फिर्याद चालवण्यासाठी साक्षी पुरावा देण्यासाठी बंधपत्र निष्पादित करावे असे फरमावता येईल. म्हणजे काय की समजा फिर्यादीनं काय केले, तक्रार दिले, तक्रारीमध्ये 2-4 लोकांची नावं आहेत किंवा तक्रारीमध्ये सांगितले की ह्या लोकांना ह्या सगळ्या गोष्टी माहित आहेत, म्हणजे ह्यातले एकंदरीत साक्षीदार. तर या ठिकाणी आयोगाचा अधिकार आहे या साक्षीदाराची सुद्धा ज्याप्रमाणे इथं आरोपीचा बॉन्ड घेतला आहे तसे साक्षीदाराचे सुद्धा या ठिकाणी काय करता येतील, त्यांना बॉन्ड घेता येतील असं त्या ठिकाणी त्यांनी सांगितलेलं आहे पोट कलम 3 मध्ये. पोट कलम त्यानंतर बघा, नाही पोट कलम 2चाच हा काय आहे, सेकंड पॅरेग्राफ आहे. पोट कलम 3 बघा, जर बंधपत्रात प्रमुख न्यायदंडाधिकारी म्हटलेलं असेल, जर हे बंधपत्र आहे आणि ह्या बंधपत्रामध्ये जर सीजेम म्हटलेला असेल, हा इथला सीजेम आहे, मग इथं अन्य न्यायालयाला सुद्धा हे प्रकरण चालवण्याचा अधिकार राहील त्या ठिकाणच्या, असं त्यांनी या पोट कलम 3 मध्ये सांगितलेलं आहे. पोट कलम 4 जर जामीन दिले, पोट कलम 4 काय म्हणत आहे, जर जामीन दिले तर त्याची एक प्रत तो अधिकारी त्या व्यक्तीने निष्पादित केली त्यांच्यापैकी एकाकडे देऊन मूळ जामीन कागदपत्र काय करेल, संबंधित मॅजिस्ट्रेटला पाठवेल. म्हणजे कुणाकडेही एक जणांसाठी जर जामीन दिली तर त्याची एक प्रत तो अधिकारी त्या व्यक्तीने ती निष्पादित केली त्यांच्यापैकी एकाकडे देऊन मूळ, समजा आता आपण बघितलं की तर समजा हा साक्षीदार वगैरे असतील किंवा हा जो आरोपी आहे याचं बंधपत्र या ठिकाणी घेतलेलं असतं तर त्याला त्याची कॉपी दिली जाते आणि मूळ जे बंधपत्र आहे ते काय केलं जातं, न्यायाधीशाकडे या ठिकाणी पाठवलं जातं. असं 170 हे कलम आहे. आता आपण बघूया पुढचं कलम 171. फिर्यादी साक्षीदारावर निर्बंध लादता कामा नये. तर बघा, फिर्यादी आणि हे साक्षीदार कोर्टाकडे जात असतात, कारण समजा कोर्टामध्ये चार्जशीट वगैरे दिलं तर त्यावेळेला कोर्टाकडे त्यांना जावं लागतं, तेव्हा त्यांना पोलीस अधिकाऱ्यासोबत जाण्यास भाग पाडू नये. त्यांना असं म्हणता येत नाही की बाबा चला आता आम्ही चाललेलो, आमची गाडी चाललेली आहे, तुम्ही आमच्या काय करा गाडीमध्ये बसा. कारण त्या ठिकाणी असा अर्थही होऊ शकतो की कोर्टामध्ये काही गोष्टी सांगण्यासाठी किंवा त्या ठिकाणी पुरावे सादर करण्यासाठी वगैरे सगळ्या प्रशासकीयसाठी पोलिसांनी काय केलं, त्याच्यावरती दबाव दिला, त्याला आमिष दिलं किंवा त्याच्याकडून काय बांधून वगैरे घेतलं, अशा गोष्टी त्या ठिकाणी होतात. किंवा त्यांच्यावरती निर्बंध लादायचा नाही किंवा त्यांना त्यांची गैरसोय होईल असे त्यांना कुठली वागणूक द्यायची नाही किंवा त्यांच्या उपस्थितीसाठी अन्य त्या ठिकाणी काय करायचं आहे, जामीन वगैरे त्या ठिकाणी घ्यायचा नाही. परंतु इथे एक गोष्ट दिली आहे की जर फिर्यादीने किंवा साक्षीदाराने समक्ष हजर राहण्यास नकार दिला किंवा कलम 170 प्रमाणे बंधपत्र देण्यास नकार दिला तर त्यांना अटकेत मॅजिस्ट्रेटकडे पाठवेल. या ठिकाणी पोट कलम 1 मध्ये काय सांगितलं की बाबा तुम्ही त्यांना सोबत येण्यासाठी निर्बंध करू नका, त्यांच्याकडून कुठलं जमानत लिहून घेऊ नका, त्यांना गैरसोय होईल अशा प्रकारे त्यांच्याशी वागणूक करू नका. पण इथं हे जसं सांगितलं तसं परंतुकामध्ये काय सांगितलं की समजा ते हजरच होत नाही त्या ठिकाणी किंवा हजर होण्यासाठी नकार देत आहेत किंवा बंधपत्र दिलं नाही, आपण बघितलं 170 प्रमाणे, तर त्यांना अटक त्या ठिकाणी होईल आणि मॅजिस्ट्रेट पुढे काय करता येईल, हजर होईल आणि मॅजिस्ट्रेट त्यांना परत काय करेल, बंधपत्र देईल किंवा केसची सुनावणी करेल. मग या दोन गोष्टी जोपर्यंत होत नाहीत, एकतर बंधपत्र दिलं जात नाही किंवा केसची सुनावणी पूर्ण होत नाही, तोपर्यंत त्यांना काय केलं जाईल, अटकावून ठेवलं जाईल, असं या ठिकाणी काय केलं आहे, सांगितलेलं आहे. याच्यात पुढे पोटकलम नाहीत, ह्या सगळ्या गोष्टी आहेत. फिर्यादी साक्षीदारावर निर्बंध लादायचे नाहीत, त्याला कुठल्याही प्रकारचे निर्बंध लादायचे नाहीत, त्याला सोबत चल म्हणून त्याला आग्रह करायचा नाही, त्याची गैरसोय होईल अशा प्रकारे करायचं नाही, कुठल्या गोष्टी त्याच्याकडून जामीन लिहून घ्यायचा नाही. परंतु जर हजर होत नसेल, 170 प्रमाणे बंधपत्र देत नसेल तर मात्र काय करायचं आहे, त्याला अटक करून जोपर्यंत सुनावणी होत नाही किंवा मॅजिस्ट्रेट बंधपत्र लिहून घेत नाही तोपर्यंत त्याला अटकेमध्ये ठेवायचं आहे, असं 171 कलम सांगत आहे. आता त्यानंतर आपण कलम बघूया केस डायरी, म्हणजे रोजनामा ज्याला आपण म्हणतो, CRPC 172. तपासामधील कार्यवाहीचा रोजनामा. आता केस डायरी कोण लिहितं, केस डायरी कधी लिहिली जाते, केस डायरीचं महत्व काय आहे,
या सगळ्या गोष्टी इथं जरी पूर्ण दिलेल्या नसल्या तरी पोलीस मॅन्युअल मध्ये त्या काय केल्या आहेत, सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत. इथं थोडक्यात केस डायरी संदर्भात माहिती दिलेली आहे. इथं काय दिलेलं आहे आपल्या या कायद्याच्या पुस्तकामध्ये की केस डायरी मध्ये काय असेल, पोट कलम 1 मध्ये दिलेलं आहे आणि पोट कलम 2 मध्ये दिलेलं आहे की त्या केस डायरी कशी असावी. आलं लक्षात? कुणी लिहावी, काय असेल किंवा कशी असेल आणि तिचा वापर. पोट कलम 1 काय असेल, केस डायरी म्हणजे 2 कसे असेल, 3 वापर. हे 3 शब्द लिहून घ्या, तर मी तुम्हाला पुरं लिहून देईन. म्हणजे केस डायरी म्हणजे संदर्भामध्ये या 3 गोष्टी या ठिकाणी आपल्याला बघायच्या आहेत. तर बघा आता आपण कलमाला सुरुवात करू. या प्रकरणाखाली तपास करणारा प्रत्येक पोलीस अधिकारी काय करतो, अशी केस डायरी ठेवतो. म्हणजे थोडक्यात कोण केस डायरी ठेवेल की समजा एखाद्याकडे काय आहे, एखाद्या गुन्ह्याचा तपास आहे, तर त्या गुन्ह्याचा काय करेल आयो त्या प्रकारची केस डायरी तो स्वतःकडे ठेवेल आणि काय करत त्यामध्ये दर दिवशी केलेला तपासाचा अहवाल तो लिहिल. म्हणजे काय असेल तर त्याने दररोज काय केलं ह्या गोष्टी त्याच्यामध्ये असतील. मग काय काय असतील तर पहिली खबर केव्हा मिळाली, तपास कधी सुरू झाला, केव्हा संपला, कोणत्या स्थळाला भेटी झाल्या, यावरून आपल्या कार्यवाहीचा व आपल्या तपासून या परिस्थितीची खात्री झाली अशा नोंदी त्याच्यामध्ये देईल. तो काय करेल, एफआयआर कधी आली, गुन्ह्याची हकीकत कधी मिळाली, गुन्ह्याची खबर कधी मिळाली, गुन्हा कधी घडला, तुम्ही त्या ठिकाणी भेटी कधी दिल्या, घटनास्थळ पंचनामा कधी दिला, बाकी कुठला आणखी पंचनामा कधी केला, मग त्या ठिकाणी तुम्हाला काय मिळून आलं, पुरावे घेतले का वगैरे, साक्षीदाराचे जबाब आता खाली आपल्याला बघायचंय, साक्षीदाराचे जबाब वगैरे तुम्ही घेतले का. म्हणजे एकंदरीत तपासाच्या अनुषंगाने तुम्ही काय काय गोष्टी केल्या आहेत त्या सगळ्या गोष्टी रोजच्या रोज काय करायचं आहे, या ठिकाणी दिनांक टाकायचा आहे आणि केस डायरी पुढे 1 नंबर. आता ते आपण खाली बघू, या ठिकाणी दिनांकासह त्या काय करायचं आहे, गोष्टी तुम्हाला त्या ठिकाणी मांडायच्या आहेत. आता इथं 1A आणि 1B असा आहे. पोट कलम 1 मध्येच आपण बघतोय, हे 1 आहे, हे अ आहे, इथं ब आहे. तर 1 अ मध्ये सांगितले की 161 नुसार तपास करताना नोंदवलेले साक्षीदाराचे जबाब केस डायरी मध्ये असतील. ज्यावेळेला आपण गुन्ह्याच्या अनुषंगाने तपास करत असताना 160 नुसार समन्स काढून साक्षीदारांना बोलवलेलं असतं. मग ते साक्षीदार कसे असतील, 15 वर्षाखालचे, 65 वर्षापुढचे, महिला, विकलांग वगैरे, त्या तरतुदी सगळ्या पाळायच्या त्या ठिकाणी. आणि मग त्यांचे जे जबाब आहेत ते 161 नुसार आपण नोंद करतो. तर त्याचा सुद्धा उल्लेख काय करायचा आहे, 1A नुसार 161 1A नुसार म्हणजे 172 CRPC 1A नुसार त्यांचे जबाब इथं नोंदवायचे. जबाब नोंदवायचे म्हणजे काय करायचं असतं की समजा अमुक गुन्ह्याचे, म्हणजे आता समजा मी आहे की पोलीस उपनिरीक्षक शेळके तपासाच्या अनुषंगानं निवेदन करतात की काय निवेदन करतात की सदर गुन्ह्यामध्ये, सदर म्हणजे आपण त्याचं वर टाकलं असतं गुन्हा, CR नंबर वगैरे, घटना कधी मिळाली, वेळेचं घटना घडली, दाखल कधी गुन्हा झाला, असे 10-11 केस डायरीमध्ये कॉलम असतात. आणि मग त्या ठिकाणी दिलो की तपासाच्या अनुषंगाने निवेदन करतात की सदर गुन्ह्याच्या अनुषंगाने सदर गुन्हा घडतेवेळी प्रत्यक्ष हजर असलेले साक्षीदार नामे अमुक 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 त्याचा पत्ता, त्याचा जबाब नोंद केला असता त्यांनी जबाबमध्ये असे लिहून दिले की आम्ही सकाळी 8 वाजता दिनांक ह्या दिवशी अमुक एका शहरातून अमुक एका शहरामध्ये जात असताना समोर जात असताना आम्हाला त्या ठिकाणी कसला तरी ओरडण्याचा आवाज आला. मग ओरडण्याचा आवाज आल्यानंतर आम्ही गाडी थांबवली आणि बघतो तर अशी अमुक अमुक परिस्थिती त्या ठिकाणी आढळून आली. असा त्या जबाबाचा पूर्ण जबाब जरी नसला तरी त्या जबाबाचा वृत्तांत काय करायचा तुम्हाला या ठिकाणी लिहायचा असतो. असं 1A मध्ये काय केलं या ठिकाणी सांगितलेलं आहे. आता ब काय म्हणते की पोट कलम 1 मध्ये उल्लेख केलेली केस डायरी ही एका खंडामध्ये असेल आणि तिच्यावर पान क्रमांक असतील. आता ब मध्ये काय सांगितलेलं आहे, ती जी केस डायरी जी असेल ना, ती केस डायरी एका खंडामध्ये असेल असं सांगितलं आणि तिच्यावरती काय असायला पाहिजे, पान क्रमांक. एका खंडामध्ये असेल व पान क्रमांक. आता हे का दिलं एका खंडामध्ये, समजा कसं आहे, समजा ही केस डायरी आपण लिहितोय, हे त्याचे कॉलम आहेत वगैरे आणि हेतू तपास वगैरे. एका खंडामध्ये कसं, समजा आता ही जर सुट्टी पानं असतील तर त्याला एक खंड म्हणत नाही, परंतु ह्याला काय केलं आहे मी या ठिकाणी बायडिंग केलं आहे, हे झालं एक खंड.
एक खंड म्हणजे एक प्रकारची सलगता त्याच्यामुळे असावी, अखंडित नसावं. म्हणजे जर समजा उद्या तुम्ही तपास इथं असा ह्या पानावरती लिहिला, आजचा तपास दिनांक समजा किती आहे बाबा, 5 तारीख आहे, आणि मग पुन्हा तुम्ही हे सुट्ट पान आहे आणि इथं लिहाल की 6 तारीख आहे, 6 तारखेचा तपास इथं लिहा. मग उद्या तुम्ही कालांतराने हे पान काढून टाकाल आणि तिथं नवं पान तुम्ही ऍड कराल. असं करता येऊ नये म्हणून ती केस डायरी कशामध्ये असावी, एका खंडामध्ये असावी. म्हणजे समजा तुमचं इथं ह्या पानावरती इथं हे लिखाण संपत आलं तर इथं तुमचं जो कोण तुमचं नाव, तुमचं पद, आणि इथं तुमच्या वरिष्ठांचा शिक्का, इथं क्राईम पेयचा शिक्का, इथे एसीपीचा शिक्का, असे त्यांच्या इथं केस डायरीवरती सह्या असतील. आणि लगेच तुम्हाला दुसरी केस डायरी या ठिकाणी केस डायरी क्रमांक 2 त्याच पानावरती इथं टाकायची आहे. असं नाही की ते अर्ध पान सोडून द्यायचं आहे. कारण का, तर तुम्ही इथं दिनांक वगैरे शिक्का झालाय वरिष्ठांचा, म्हणजे तुम्ही याच्यामध्ये परत काही मागावून ऍड करू शकत नाही. लक्षात आलं? मागावून ऍड करू शकत नाही. म्हणून त्या ठिकाणी काय म्हणलंय की केस डायरी ही अखंड असावी आणि तिच्यावरती पृष्ठ क्रमांक असावे, म्हणजे तिच्यावरती काय असलं पाहिजे, पान क्रमांक असलं पाहिजे, असं त्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे. 2 मध्ये काय सांगितलं, म्हणजे आता केस डायरी काय असावी, कशी असावी हे उपकल्म 1 च्या उपकलमामध्ये दिलं आहे. लक्षात ठेवा एवढी गोष्ट. 2 मध्ये सांगितले की कोर्टापुढील केसेसच्या चौकशी कामी कोणत्याही फौजदारी कोर्टात अशी डायरी मागवता येते, पुरावा म्हणून नव्हे तर चौकशीच्या किंवा संपरीक्षेच्या कामात मदत म्हणून वापरता येते. आता पोट कलम 2 मध्ये काय सांगितलेलं आहे की ही डायरी एकतर तो केस डायरी स्वतः आयोग सुद्धा घेऊन येऊ शकतो किंवा कोर्ट सुद्धा या ठिकाणी मागू शकतो. मग कोर्ट ज्या वेळेला मागवतो ही डायरी, तर त्यावेळेला त्याला काही पुरावा म्हणून कुठल्या पक्षाच्या बाजूने किंवा सरकारच्या वतीनं त्याचा अधिकार नसतो. तर कशासाठी मागितलेलं असेल तरी की मदत म्हणून चौकशीचे किंवा खटला चालवत असताना खटल्या वेळी काय असते त्याची एक प्रकारची ती हकीकत वगैरे वाचून, कारण कोर्टापुढे काही एकच घटना नसते, त्याचे हजारो मॅटर आले असतात. मग नेमकं काय झालं होतं, आज जर मॅटर समजा 5 तारीख असेल कोर्टामध्ये, एखाद्या साक्षीदाराचा जबाब नोंद केला आणि मग पुन्हा त्याला 2 महिन्यानंतरची तारीख दिली, तर त्यावेळेला ते न्यायाधीशाच्या जर लक्षात राहणारे काही काय प्रसंग त्याच्यामध्ये होता, तर त्याच्यासाठी ही केस डायरी काय असते, मागवली जाते की खटल्या वेळी त्याला काय होईल, मदत होईल. कारण केस डायरीमध्ये इत्थंभूत वृत्तांत सगळा गुन्हा दाखल झाल्यापासून आजच्या घडीपर्यंत काय काय तपास झालेला आहे या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये असतात. म्हणून पुरावा म्हणून नाही, परंतु त्यावेळेला खटल्या वेळेला संपरीक्षा खटला लढत असताना मदत म्हणून होईल, त्यासाठी ती केस डायरी मागवता येते. मग अशी जी केस डायरी आलेली असते त्यांच्याकडं आरोपी किंवा त्याच्या वकिला मार्फत यांना ही केस डायरी मागवता येत नाही. तसेच केवळ कोर्टानं मागवली म्हणून ती पाहता येत नाही. हा जो अधिकारी या ठिकाणी कोर्टानं ही मागवलेली होती, ठीक केस डायरी कोर्टानं मागवली म्हणून काय करता येत नाही, आरोपी असेल किंवा त्याचा वकील असेल त्यांना एकतर मागवताच येत नाही आणि ह्यांनी मागवली म्हणून त्या ठिकाणी त्यांना पाहता सुद्धा येत नाही. आणि हा इथं एक परंतु आहे. परंतु मध्ये तरतूद काय केली बघा, जर तपासी अधिकाऱ्याने आपली आठवण ताजी करण्यासाठी वापरली, कोर्टानं बोलवलेली आहे 2 मध्ये आपण बघितलं, जर समजा वाटलं त्या आयोगाला की आता बाबा मी तर काय बदली झाली होती माझी, हा जुना गुन्हा आहे, 2003 वर्ष झाली या गुन्ह्याला, मग आता बघू त्यातली केस डायरी वगैरे ते फाईल घेतली, त्यातल्या केस डायऱ्या चेक केल्या, तर कशासाठी, आठवण ताजी करण्यासाठी. तो त्याची आठवण ताजी करण्यासाठी, स्मरण करण्यासाठी काय काय त्यावेळेला नेमकं झालं होतं यासाठी तो बघू शकतो. परंतु त्यानं केस डायरीमध्ये लिहिलेली एक वेगळी परिस्थिती आणि कोर्टामध्ये जर काय बोललं असेल दुसरंच वेगवेगळी परिस्थिती, इथं जर सुसंगती नसेल म्हणजे विसंगती जर आढळून आली तर ही विसंगती दर्शनासाठी मग विरोधी पक्षाला काय होतं, त्याचा फायदा होतो. आणि भारतीय पुरावा कलम 161 किंवा 145 त्या ठिकाणी वापर मग करून त्यांना त्याचा फायदा घेता येतो. असं एकंदरीत 172 कलम केस डायरी संदर्भात आहे. ज्यांना याबद्दल आणखी माहिती पाहिजे असेल त्यांनी मला व्हॉट्सअप मेसेज करा, मी त्यांना याबद्दल आणखी माझ्याकडे काही PDF वगैरे आहेत बुक मधल्या किंवा मॅन्युअल मधल्या, त्या तुम्हाला मी काय करीन देईल. त्यानंतर पुढे आता आपण कलम बघूया, दोषारोप पत्र. आपण बघितलं याची व्याख्या कुठं बघितली होती, मला वाटतं 2R मध्ये, पोलीस रिपोर्ट. तर तपास पूर्ण झाल्यावर अहवाल चार्जशीट पाठविणे. याला आरोपपत्र सुद्धा म्हणतात, याला दोषारोपपत्र सुद्धा म्हणतात, याला चार्जशीट सुद्धा म्हणतात. मग हे तपास पूर्ण झाल्यावर पाठवायचं असतं. मग ह्याच्यामध्ये काय काय असेल, आता हे समजा हे गुन्हा दाखल झाला म्हणजे काय असेल, ही FIR असेल, मग साक्षीदाराचे जबाब घेतले, मग हे जबाब असतील, मग घटनास्थळाचा पंचनामा असेल, मग केस डायरी असेल, मग काय तिथले फोटो वगैरे काढलेले असतील किंवा आणखी काही तपासाच्या अनुषंगानं गोष्ट, सादर पंचनामा असेल, व्हिडिओ शूटिंग असेल, फोटो असतील, रेकॉर्डिंग असतील, तपासाच्या अनुषंगानं जे त्या आयोगानं तपासी अधिकाऱ्यानं बनवलेलं आहे, ही जी पूर्ण फाईल आहे ही पहिली केस डायरी मारल्यापासून अंतिम केस डायरी जी असते त्याच्यामध्ये ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत
आणि शेवट बनवलेलं दोषारोपपत्र. ह्या फाईलीच्या वरती ते दोषारोपपत्राची 4-5 पान असतात ती जोडायची. मग ह्याला काय म्हणायचं, एकंदरीत ह्या पूर्ण बंचला किंवा ह्या फाईलला चार्जशीट म्हणायचं. आलं लक्षात? मग हे काय असतं, कोर्टामध्ये जातं. हे कोणामार्फत जातं, वरिष्ठामार्फत जातं. मग आता हे काय केलं जातं, कोर्टामध्ये पाठवलं जातं. दोषारोपपत्र कोर्टामध्ये कोणत्या कलमानुसार सादर केलं जातं, तर 173च्या पोट कलम 2 नुसार पोलीस रिपोर्ट जो आहे तो कोर्टामध्ये जातो. लक्षात आलं एकंदरीत काय चार्जशीट म्हणजे. मग आता कलमाला काय करूया आपण, सुरुवात करूया. या प्रकरणातील जो तपास आहे तो सांगितलं इथं पोट कलम 1 मध्ये की काय करायचं बाबांनो, विनाविलंब हा तपास करायचा आहे. आता बघा, 1 भारतीय दंड संहिता 376 विनाविलंब एक साधी तरतूद इथं दिली की काय करायचंय, विनाविलंब तपास करा. आणि पटकीन काय करावा, दोषारोपपत्र त्या ठिकाणी तुम्ही काय करावा, कोर्टामध्ये सादर करा असं त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. इथं 1 मध्ये परत तरतूद झालेली आहे. अगोदर याचा कालावधी जास्त होता. समजा 376 आहे आणि त्याच्या इतर प्रकारच्या अपराधासंदर्भात तपास ज्या तारखेस पोलीस ठाण्याच्या प्रभारी अधिकाऱ्यांनी माहिती नोंद केली त्या तारखेपासून 2 महिन्याच्या आत पूर्ण करावा. आता हे जे 376 संदर्भात किंवा त्याचे अन्य प्रकार आहेत, याची जर FIR असेल तर ज्या वेळी FIR नोंद झालेली आहे ह्या तारखेपासून 60 दिवसामध्ये त्याचं काय करायचं आहे, दोषारोपपत्र जे आहे ते कोर्टात सादर करायचं आहे. अगोदर ह्याचा कालावधी 90 दिवस होता, जुन्या पुस्तकामध्ये तुम्हाला दिसेल. आलं लक्षात? 60 दिवसामध्ये पोट कलम 1 मध्ये ह्या गोष्टी दिलेल्या आहेत. पोट कलम 1 झालं. पोट कलम 1 मध्ये काय सांगितलं की त्याचा तपास तुम्ही काय करा, तात्काळ करा. आणि जर समजा या 376 किंवा त्याच्या संदर्भातल्या ज्या गोष्टी संदर्भात जर हा तपास असेल तुमचा, तर त्याला 60 दिवस मर्यादा दिलेली आहे. तसं पोस्कोसाठी पण काही विशिष्ट मर्यादा दिलेल्या आहेत. तर आता बघा, पोट कलम आपण आता काय करूया, या ठिकाणी 2 बघू. पोट कलम 2 मध्ये मी काय सांगितलं, संपूर्ण दोषारोपपत्र असतं. मग त्याच्यामध्ये काय काय असेल, काय काय नाही, मी तुम्हाला सगळ्या सांगितलेल्या गोष्टी त्याच्यामध्ये असतील. पक्षकारांची नावं असतील, म्हणजे आरोपी, फिर्यादी, खबरीचे स्वरूप असेल, साक्षीदारांची नावे असेल, आरोपी कोण आहे, त्याला कधी अटक केलं, त्याचा अटकेचा फॉर्म असेल, अटक पंचनामा असेल, त्याला बॉन्ड देऊन तुम्ही 41 ची नोटीस दिली का, तर ते नोटीस असेल, बॉन्ड दिला असेल, तुम्ही बॉन्डवर सोडला असेल, ते बॉन्ड असेल त्याच्यामध्ये. त्याचबरोबर 170 खाली त्याला हवालात पाठवलं होते का, ही सगळी एकंदरीत जी सगळी कागद आहेत ना, ती सगळी कागद या 173 पोट कलम 2 नुसार काय केले जाते, न्यायालयामध्ये पाठवली जाते. तर आता त्यानंतर बघूया आपण पोट कलम 3. कलम 158 खाली वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याची नियुक्ती केली जाते. आपण मागच्या काही लेक्चर मध्ये बघितलं की 158 खाली वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याची नियुक्ती केली जाते आणि त्याच्या मार्फत अहवाल जो आहे तो पाठवला जातो. मग 158 खाली वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याची नियुक्ती केली असेल तर अशा कोणत्याही प्रकरणी अहवाल त्याच म्हणजे ज्याची नियुक्ती केली त्याच अधिकाऱ्यामार्फत सादर करता येईल किंवा करण्यात येईल. व दंडाधिकारी यांचे आदेश होईपर्यंत तो पोलीस ठाण्याचा अंमलदार किंवा अधिकाऱ्याला पुढील तपास करण्याचे आदेश करू. हा जो चार्जशीट आहे, हे जे दोषारोपपत्र आहे, ज्याची नियुक्ती केलेली असते, आपण 158 मध्ये बघितलं, नियुक्ती केली असेल तर त्याच्या मार्फत द्यायचं आहे. जरी या ठिकाणी आयओ कोण PSI असेल तरी हे काय असतं काम, कायदा सांगतो की हे वपोनीच्या माध्यमातून म्हणजे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कोणत्या पोलीस ठाण्याचे इन्चार्ज असतील किंवा मोठा गंभीर गुन्हा असेल तर ACP DYSP वगैरे असतील तर ह्यांचा त्याच्यावरती रिमार्क होऊन काय होत असते की हा दोषारोपपत्र कोर्टामध्ये सादर होत असं त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. आणि व दंडाधिकारी यांचे आदेश होईपर्यंत तो पोलीस ठाण्याचा अंमलदार किंवा अधिकाऱ्याला पुढील तपास करण्याचे आदेश देऊ शकेल. किंवा तो अधिकारी म्हणले की ठीक आहे, ह्याचा जो आयओ आहे त्याला तुम्ही पुढील तपास करू शकता वगैरे, ह्या गोष्टी त्याच्यामध्ये दिलेल्या आहेत. आता 4 बघा, आरोपीला त्याचे बंधपत्रावरून सोडले आहे असे जेव्हा या कलमाखाली पाठविलेल्या अहवालावरून दिसून येईल तेव्हा दंडाधिकारी आपणास योग्य वाटेल त्याप्रमाणे असे बंधपत्र विसर्जित करण्याचा किंवा अन्य प्रकारचा आदेश देईल. आता ह्या पोट कलम 2 मध्ये जर समजा असं दिलेलं आहे की बॉन्ड सुद्धा तुम्ही त्या ठिकाणी जोडलेला आहे. व्यक्तिगत बॉन्ड घेऊन सुद्धा पोलीस काय करतात, 3000चा लायक बॉन्ड घेऊन त्याला सोडून दिले जातात. आणि मग हा बॉन्ड बघतात पोलीस न्यायाधीश की बाबा हा बॉन्ड जोडलेला आहे आणि आरोपी या ठिकाणी नाही, तर आरोपीला काय केले, पोलिसांनी बॉन्ड देऊन सोडलाय. कधी कधी आपण 7 वर्षाखालील जर गुन्हा असेल तर 41(1) ची नोटीस देऊन आरोपीला सोडतो की अटक करणं आवश्यक नाही म्हणून. असा जर बॉन्ड असेल तर न्यायाधीश काय करतात, तो बॉन्ड बघतात. मग एकतर तो बॉन्ड त्या ठिकाणी रद्द करण्याचा आदेश देतात किंवा अन्य प्रकारचा सुद्धा आदेश त्या ठिकाणी देऊ शकतात. आता पोट कलम 5 आहे, जेव्हा असा अहवाल 170 ज्याला लागू आहे, आता आपण बघितल्याप्रमाणे त्या प्रकरणासोबत असेल, 170 लागू आहे ज्याला म्हणजे पुरेसा जर पुरावा असेल तर ती कागदपत्र केसेस न्यायालयाकडे पाठवणे. अशा परिस्थितीत जर तो असेल तर काय करेल पोलीस अधिकारी तेव्हा
दंडाधिकाऱ्याकडे अहवाल सोबत अशी कागदपत्र पाठविल. म्हणजे आपण बघितलं हे बलात्कार पीडितेचे जबाब असतील 53 मधले 64 मधले 164 164 मधले ही सगळी कागदपत्र दस्तऐवजाचा भाग किंवा या चार्जशीटाचा भाग म्हणून या 5 मध्ये पाठवले जाते. साक्षीदाराचे जबाब वगैरे असतील अशा सगळ्या गोष्टी. इथं परत काय केलं आहे 5 अ म्हणलेला आहे. 5 मध्ये काय फिर्यादी पक्षाने आपले साक्षीदार म्हणून त्यांना तपासायचे ठरविले असेल त्या सर्व व्यक्तींचे ठीक आहे. ह्या ठिकाणी सांगितले की 161 सुद्धा साक्षीदाराचे जबाब म्हणजे आता आपण म्हणल्याप्रमाणे सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी असतील असं ब मध्ये म्हणलं आहे. अ मध्ये सांगितले की फिर्यादी पक्षाने ज्याचा आधार घेण्याचे ठरवले असेल असा तपास चालू असताना दंडाधिकाऱ्याकडे आदेश पाठवण्यात आले असतील ते सोडून सर्व कागदपत्र किंवा त्यातील संबंध उतारे किंवा 61 प्रमाणे घेतलेले जबाब म्हणजे एकंदरीत गुन्ह्याच्या अनुषंगाने असलेली अन्य अशी कागदपत्र या 5 नुसार पाठवली जातील. पोट कलम 6 बघा, जर अशा कोणत्याही बाबीचा कोणताही कार्यवाहीच्या विषय वस्तूशी निगडीत नाही. एक गोष्ट समजा असा काही या दोषारोप पत्रामध्ये भाग आहे की तो या कार्यवाहीचा भाग नाही किंवा या विषय वस्तूशी निगडीत नाही. हा जो बंच आहे चार्जशीटचा ह्याच्यामध्ये समजा वाटलं 2-4 पत्र 2-4 कागद आरोप फिर्यादीला असं वाटलं ही 2-4 कागदपत्र काय आहेत या कार्यवाहीचा भाग नाहीत किंवा या विषय वस्तूशी काय आहेत त्या निगडीत नाहीत. हा झाला एक मुद्दा. आणि दुसरा मुद्दा त्यांनी असं सांगितलं की बाबा जो किंवा आरोपीला तो उघड करणे न्यायहितार्थ नाही. काही गोष्टी अशा असतात की त्या आरोपीला उघड करणे हिताच्या नसतात व लोकहिताच्या दृष्टीने सुद्धा त्या काय आहेत अयोग्य असेल. असं जर समजा कुणाचं फिर्यादीचं नाही पोलीस अधिकाऱ्याचं कुणाचं पोलीस अधिकाऱ्याचं आयोचं मत झालं तर तो तेवढाच भाग वगळून आरोपीला द्यावयाच्या प्रतिमधून तो भाग वगळण्याची विनंती दंडाधिकाऱ्याला करेल आणि अशी विनंती करण्यामागील आपले कारणे सुद्धा त्या ठिकाणी मांडेल. बघा पोट कलम 6 पुन्हा एकदा समजून घ्या. समजा हे दोषारोप पत्र आहे. ह्या दोषारोप पत्रामध्ये 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 100 कागद आहेत. तर समजा त्या पोलीस अधिकाऱ्याला मुद्दा क्रमांक 1 असं वाटतं की ह्यातली जी 4-5 कागद आहेत ती या विषय वस्तूशी ह्या सगळ्या वस्तूशी निगडीत नाहीत किंवा त्या कार्यवाहीचा ती भाग नाहीत. एक झाला मुद्दा. दुसरा असा मुद्दा आहे की अशी काही कागद आहेत की किंवा अशा काही गोष्टी आहेत की त्या आरोपी समोर उघड करणं हिताचं नाही किंवा समाज हिताचं सुद्धा ते नाही अशा काही गोष्टी. तर ह्या दोन गोष्टी वगळण्याची का वगळायची तर त्या आरोपीला द्यायचं असतं ना. आरोपीला चार्जशीट आपण देतो त्याची त्यानं विनंती केल्यावर. तर ह्या 2 गोष्टी वगळून बाकी सगळा जो मजकूर आहे बाकी सगळा जो डॉक्युमेंट आहे तो आरोपीला देण्यासाठी त्या ठिकाणी काय करतो तो न्यायाधीशाला दंडाधिकाऱ्याकडे पोलीस अधिकारी विनंती करतो की ह्या 2 गोष्टी वगळा. का वगळा याची कारण सुद्धा तो काय करतो त्या ठिकाणी 6 मध्ये नमूद करतो. तपासी अधिकाऱ्यास योग्य वाटेल तेव्हा तो आरोपीला पोट कलम 5 मधील सर्व किंवा त्यातील काही नकला देईल. म्हणजे काय सांगितलं 7 मधल्या पोट कलम 5 मधले जी सगळे डॉक्युमेंट आहेत जर आयोगाला योग्य वाटलं तर तो काय करतो त्याला त्यातल्या काही नकला वगैरे किंवा पूर्ण किंवा संपूर्ण त्याच्या हिशोबाने असेल त्या नकला काय करतो देतो. आता 8 आहे. 8 हे पूर्वी नव्हतं तर ते कधी परत 1974 ला त्यांनी ते त्याच्यामध्ये कायद्यामध्ये ऍड केलं. सुरुवातीला सीआरपीसी झाली त्यावेळेस 173 मध्ये 7च पोट कलम होती. या 173 ला एक सिक्वेन्स आहे 1 1 1 1 शब्द आपण काय करू त्या ठिकाणी त्याचा बनवूया. तर 8 काय म्हणतं बघा की या कलमातील कोणत्याही गोष्टीमुळे पोट कलम 2 खालील दंडाधिकाऱ्याकडे अहवाल पाठवल्यानंतर अपराधाबाबत पुढील तपास करण्यास प्रत्यय होतो असं मानलं जाणार नाही. म्हणजे काय की समजा हा अहवाल जर पाठवला कुठला हा 173(2) चा समजा 173(2) चा आपण 8 बघत आहोत. अहवाल पाठवल्यानंतर पुढे आता तुम्हाला ह्याच्यात काहीच करता येणार नाही तपास करता येणार नाही असं म्हणता येणार नाही किंवा असं आड काही गोष्टी या ठिकाणी येणार नाहीत. आणि आरोपपत्र म्हणजे अहवाल पाठवल्यानंतर ह्याच्यानुसार तर आरोपपत्र कुठे गेलेलं आहे इकडं न्यायालयात गेलेलं आहे. न्यायालयात गेल्यानंतर पुन्हा 8 काय सांगत आहे पुन्हा सुद्धा तुम्हाला आड कुठली गोष्टी येणार नाही म्हणजे याचा अर्थ तुम्ही पुढे सुद्धा तपास चालू ठेवू शकता. आणि आरोपपत्र म्हणजे असा अहवाल गेल्यानंतर जर पोलीस ठाण्याच्या अंमलदार अधिकाऱ्याला नवीन तोंडी लेखी पुरावा मिळाला तर तो अहवाल ठराविक नमुन्यात कोर्टापुढे पाठवण्यात येतो आणि व तो पोट कलम 2 ते 6 याला लागू पडतो. म्हणजे ज्याप्रमाणे 2 ते 6 मध्ये सगळी कागदपत्र आपण या ठिकाणी पाठवली पुरावे असतील फलान असेल विस्तार असेल ही ज्याप्रमाणे पाठवली त्याचप्रमाणे तुम्ही 8 मध्ये सुद्धा कागदपत्र कोर्टाला पाठवू शकता. कधी आहे कधी कुठल्या गोष्टीसाठी पोट कलम 8 दिले की तुम्ही सगळं चार्जशीट कोर्टाला पाठवून दिलेलं आहे. मग आता चार्जशीट जरी पाठवलं तरी तुमचा तपास थांबला असं म्हणता येणार नाही असं या 8 मध्ये सांगितलेलं आहे. जर समजा तुम्हाला आयोगाला समजा असं कळालं की समजा या घटनेशी आणखी एखादा आपल्याला तोंडी पुरावा माहित झाला एखादा नवीन साक्षीदार आलाय त्याचा स्टेटमेंट घ्यायचा आहे किंवा आणखी काही वस्तू आहे आणखी काही घटना आहेत आणखी काही दस्तऐवज आहे किंवा तोंडी किंवा लेखी कुठल्याही प्रकारचा पुरावा जर प्राप्त झाला आहे तर जसं की आपण 2 ते 6 प्रमाणे तरतुदी सगळ्या एकत्रित करून पाठवून दिल्या होत्या
तसाच प्रकारे आपण 8 मध्ये सुद्धा त्याला पाठवू शकतो. ह्याला काय म्हणायचं, पुरवणी चार्जशीट ही सगळ्यात महत्वाचं आहे. इथं प्रश्न होतो 173 मधील 2 पोटकलम सगळ्यात महत्वाचे आहेत. 173 2 दोषारोपपत्र सादर करणे आणि 173 8 काय करणे, पुरवणी चार्जशीट सादर करणे. आता आपली काय आहे या ठिकाणी आपल्याला शेवटचे 3 कलम बघायचे आहेत. तर 174 काय आहे, तर इन्क्वेस्ट पंचनामा आहे. ज्या वेळेला एखाद्या व्यक्तीचा मृत्यू होतो, पण तो मृत्यू कसा होतो, अनैसर्गिक. कुणी आजारपणानं वयोवृद्धपणानं मेल्यानंतर अशा प्रकारचा पंचनामा करत नाहीत. तर या ठिकाणी काय आहे, हा जो मृत्यू आहे तो अनैसर्गिक असतो. इनक्वेस्ट पंचनामा म्हणजे याला मरणोत्तर पंचनामा असं सुद्धा म्हणतात. की कोणत्या परिस्थितीमध्ये या ठिकाणी तो पंचनामा केला जातो, त्याची काय प्रोसेस असेल, त्यावेळेला कोण पंच असतील, कोणाला बोलवायचं आहे आणि एकंदरीत मृत्यू जो झालेला असतो तो कोणत्या प्रकारचा असतो, असं या ठिकाणी काय केलं ह्या एकंदरीत. आणि याचं महत्व किती आहे, सगळ्या गोष्टी या इन्क्वेस्ट मध्ये असतात. मग इन्क्वेस्ट मध्ये हा पंचनामा कुठल्या परिस्थितीत केला जातो, समजा तो मयत असेल तर त्या मयताचं नेमकं काय काय त्याच्यावरती लिहून घेतलं जातं, एकंदरीत सगळ्या गोष्टी काय केल्यात आपल्याला इथं सांगितलेल्या आहेत. आपण अगोदर पुस्तक बघूया आणि त्यानंतर तरी तुम्हाला मी परत त्याचा एकदा अहवाल सांगेल. काही मुद्दे दिले तिथं पोटकलम 1 मध्ये बघा. याच्यामध्ये पोटकलम 1 2 3 4 अशी दिलेली आहे. तर एखाद्यानं आत्महत्या केलेली आहे बघा. कधी करायचा इन्क्वेस्ट पंचनामा, नैसर्गिकपणे जर कोण औषध उपचार घेऊन वयोमानानुसार आजारपणानुसार मेला असेल तर करायचं नाही. इथं म्हणून मी हा शब्द लिहिलेला आहे, अनैसर्गिक. एखाद्यानं आत्महत्या केली आहे किंवा त्याचा मृत्यू दुसऱ्याकडून झालाय किंवा जनावराकडून झालाय किंवा यंत्राद्वारे झालाय किंवा अपघात झालाय, म्हणजे नियमित प्रमाणे ज्याप्रमाणे मृत्यू होत नाही अशा प्रमाणे काहीतरी झालाय, नैसर्गिक नाही तर अनैसर्गिक पद्धतीने मृत्यू झालाय. किंवा अशी व्यक्ती मृत्यू पावली की कुणी दुसऱ्याने अपराध केला असावा असा संशय आहे किंवा कुणीतरी हा अपराध केला असावा असा संशय निर्माण होतो. मग ज्या वेळेला या अमुक 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 कारणामुळे एखाद्या व्यक्तीचा मृत्यू होतो की जो नैसर्गिक नाही, हा मृत्यू कसा असतो, अनैसर्गिक असतो. मग अशी खबर काय होते, अशी खबर मिळते. कोणाला मिळते, एखाद्या पोलीस ठाणे अंमलदाराला अशी खबर मिळते की अमक्या अमक्या फलाण्या ठिकाणी काय झालंय, एखाद्या इसमाचा मृत्यू झालेला आहे. मग अशी खबर मिळाल्यानंतर मरणानेशन करण्याचा अधिकार असलेल्या जवळच्या कार्यकारी दंडाधिकाऱ्याला त्याची सूचना देईल. तो पोलीस अधिकारी काय करेल, आता इथं खबर कोणाला मिळाली, पोलिसांना. मग तो काय करेल, एक्झिक्युटिव्ह मॅजिस्ट्रेटला काय करेल, त्या बाबतीत ते तत्काळ सूचना देईल की असं या ठिकाणी सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत. मग त्यानंतर आता या ठिकाणी होतो तो इन्क्वेस्ट पंचनामा. इन्क्वेस्ट पंचनामा इथं प्रश्न आपला बनतो परीक्षेचा की 174(1) प्रमाणे इन्क्वेस्ट पंचनामा भरला जातो. त्यानंतर जेथे अशा मृत व्यक्तीचा देह असेल, मग समजा ती व्यक्ती दवाखान्यामध्ये ऍडमिट केली असेल किंवा एखाद्या झाडाला लोंबकळत असेल फाशी घेतली म्हणून किंवा एखाद्या विहिरीत पडलेली असेल किंवा ज्या ठिकाणी असेल, म्हणजे इथं शब्द वापरला आहे जिथे, जिथे ती व्यक्ती असेल त्याच ठिकाणी घटनास्थळी काय करेल, त्या अधिकारी जातील व जवळपासच्या 2 किंवा अधिक प्रतिष्ठित पंचांना त्या ठिकाणी समक्ष पंचनामा करतील, त्याच्यावरती वगैरे वगैरे सगळ्या गोष्टी. म्हणजे काय सांगितलं या ठिकाणी 1 मध्ये की अशी माहिती मिळाल्यानंतर 174 प्रमाणे की अमुक अमुक पोटकलम 1 मध्ये आपण पहिला पॅराग्राफ बघितला, अपघातामुळे झाला, यंत्रामुळे झाला, दुसऱ्याने केला, संशयाने झाला वगैरे सगळ्या गोष्टी. मग काय करायचं आहे, पोलीस अधिकारी काय करेल, जवळच्या दंडाधिकाऱ्यांना काय करेल, त्याची सूचना देईल आणि जिथं हा अपराध घडलेला आहे त्या ठिकाणी तो पोलीस अधिकारी जाईल आणि त्या ठिकाणी जाऊन काय करेल, 2 किंवा अधिक. लक्षात ठेवा, ज्या वेळेला कुठलाही एखादा पंचनामा करायचा असतो त्यावेळेला अशी तरतूद नाही, आपण नेहमी काय करतो 2 पंच घेतो, पण 2 नाही, किमान 2, त्याच्यापेक्षा जास्त. पंचनाम्यामध्ये 3 4 5 10 पंच असले तरी चालतात. आलं लक्षात, किमान 2 काय करायचंय, त्या ठिकाणच्या प्रतिष्ठित लोकांना तुम्ही त्या ठिकाणी बोलवायचं आहे आणि त्यांच्या समक्ष काय करायचंय, पंचनामा करायचा आहे. मग या इन्क्वेस्ट पंचनामा ज्यावेळेला आपण करत असतो त्यावेळेला त्याच्यामध्ये काय काय गोष्टी असतात एक थोडक्यात सांगतो की त्याचं वर्णन असतं, त्याच्या कपड्याचं वर्णन त्या ठिकाणी दिलेलं असतं. त्याचबरोबर 3 मध्ये म्हणजे तिसरा मुद्दा, त्याला लागलेल्या जखमा दिल्या असतात, तो हिंदू आहे की किंवा त्याचं गुप्तांग कशा प्रकारे आहे, शाबूत आहे किंवा कसं,
अशा एकंदरीत गोष्टी असून त्याच्यानंतर त्याचं प्रेत थंड आहे की कसं पडलं आहे, त्याची उभ्या आडवी स्थिती कशा आहे, कशा प्रकारे आहे, उताने अवस्थेत आहे की पालत्या अवस्थेत आहे, त्याच्या संपूर्ण शरीराची पाहणी केली जाते. ती स्त्री असेल तर मग दुसऱ्या स्त्रीकरवी त्या गोष्टी केल्या जातात. एकंदरीत खूप सगळ्या गोष्टी ह्या इन्क्वेस्ट पंचनाम्यामध्ये असतात. इन्क्वेस्ट पंचनाम्यासाठी एक स्वतंत्र प्रकरण आहे, त्याच्या नोट्स तुम्हाला मी पीडीएफ द्वारे देईल. आपल्या कायद्याच्या पुस्तकामध्ये मी जे नोट्स दिले त्याच्यामध्ये जे पुस्तकात आहे तेच या ठिकाणी दिलेलं आहे, मला फक्त आठवण करा. मग त्यानंतर तो मृत्यू कसा झाला असावा याचं या ठिकाणी पंचांचं आणि पोलीस अधिकाऱ्यांचं त्या ठिकाणी काय केलं असतं, त्या ठिकाणी मत सुद्धा त्या ठिकाणी व्यक्त केलेलं असतं. मग आता हा पंचनामा झाला तर पोट कलम 2 काय म्हणतं, पोलीस अधिकारी व अन्य व्यक्ती तेव्हा त्यापैकी जितक्या व्यक्ती त्याला सहमत असते त्या व्यक्तीने काय करायचं, त्याच्यावरती सह्या करायच्या आहेत आणि हा पंचनामा जो आहे तो डीएम एसडीएम कडे पाठवायचा आहे. मग आता पंचनामा जर हा सगळा केलेला आहे, या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये केल्या, मग तुम्ही काय करायचं आहे, त्याच्यावरती पंचांच्या काय करायच्या आहे, सह्या करायच्या आहे. तुमची सुद्धा त्याच्यावरती सही असते आणि मग हा जो पंचनामा आहे तो काय करायचा आहे, डीएम किंवा एसडीएम जिल्हा दंडाधिकारी किंवा उपविभागीय जिल्हा दंडाधिकारी यांच्याकडे काय करायचं आहे ते पाठवायचं आहे. तर आता बघा इथं पोट कलम 3 मध्ये काही महत्वाच्या गोष्टी दिलेल्या आहेत. 1, 2, 3, 4, 5 असे 5 प्रकारचे मृत्यू इथं 174 चे पोट कलम 3 मध्ये दिले आहे. लक्ष द्या. समजा ते प्रकरण विवाहित स्त्रीने 7 वर्षाच्या आत आत्महत्या केली आहे असे असेल, विवाहित स्त्री 7 वर्षाच्या आतमध्ये. दुसरं, विवाहित स्त्रीचा 7 वर्षाच्या आत मृत्यू घडला व तो दुसऱ्याने अपराध केलावा असा संशय असेल. तिसरा, विवाहित स्त्रीचा मृत्यू 7 वर्षाच्या आत झाला असावा आणि त्याच्याबद्दल नातेवाईकाने विनंती केली चौकशी करण्याची किंवा तपासणी करण्याची, तर किंवा झालेला तिचा मृत्यू संशयित असेल. आणि 5वं, कोणत्याही कारणासाठी पोलीस अधिकाऱ्याला तसं करणं गरजेचं असेल. जरी यावरच्या 4 गोष्टी वाटत नसल्या पण पोलिसांना वाटतं की बाबा हे असं असू शकतं, पण त्यानुसार तसे करणे गरजेचं असेल, तर वरील या 5 परिस्थितीमध्ये राज्य शासनाच्या नियमाच्या अधीन राहून तो पोलीस अधिकारी काय करेल, तो जो मृतदेह आहे तो शल्य चिकित्सनासाठी म्हणजे पोस्टमार्टम करण्यासाठी जवळच्या जिल्हा शल्य चिकित्सकाकडे काय करेल किंवा राज्य शासनाने राज्य शासन मान्य वैद्यक तज्ञाकडे तो पाठवेल आणि हवामान परिस्थितीकडे पाहून प्रेत कुजण्याचा धोका लक्षात घेऊन मृतदेह पाठवला. म्हणजे या ठिकाणी जो 5 परिस्थितीमधील मृत्यू आहे तो मृत्यू झाल्यानंतर तो पोलीस अधिकारी काय करेल, या ठिकाणी हिथं काय केले, पोट कलम 3 मध्ये 5 मरणाचे प्रकार दिलेत. 1, 2, 3, 4, 5. मग तो पोलीस काय करतो, त्याचं पीएम करण्यासाठी त्याला जवळच्या जिल्हा शल्य चिकित्सकाकडे पाठवतो. सरकारी असेल तर चांगलीच गोष्ट आहे, नसेल तर दुसऱ्याकडे पाठवतो आणि हवामानाचा अंदाज घेतो. हवामानाचा अंदाज म्हणजे काय, समजा संध्याकाळची वेळ आहे, पीएम होत नाही, पीएम सकाळी घ्यायचे, तो खराब होणार नाही तर त्याला त्या शवग्रह असतात त्या शवग्रहामध्ये ठेवायचं किंवा उघड्यावर न ठेवता वारं वादळ ऊन ह्या ज्या गोष्टीचा त्याच्यावरती इफेक्ट होणार नाही अशा सगळ्या गोष्टीची काय केली जाते, त्या ठिकाणी काळजी घेतली जाते. 4 बघा, मरणोत्तर तपास करण्याचा अधिकार. आता ह्या 174 चं हेडिंग काय बघा नीट जरा, आत्महत्या वगैरे बाबत पोलिसांनी चौकशी करणे. इथं तपास नसतो. ही जेव्हा डेड बॉडी वगैरे होतात इन्क्वेस्ट पंचनामा, याला एडीआर म्हणतो आपण. एडीआर आपल्याकडे एडीआर दाखल करतो किंवा कुठे कुठे एडी म्हणतात, ऍक्सिडेंटली डेथ रिपोर्ट. मग चौकशी म्हणलंय, पोलीस काय करतात, 174 प्रमाणे चौकशी करतात, तपास नाही. तपास कोण करतं, 174 चे पोट कलम 4 मध्ये दिलेले आहे. तर जिल्हा दंडाधिकारी, उपविभाग दंडाधिकारी किंवा राज्याने नेमलेला अनएक्झिक्युटिव्ह ऑफिसर म्हणजे डीएम, एसडीएम, एक्झिक्युटिव्ह ऑफिसर. हे पण एक्झिक्युटिव्हच आहे पण इथं अन्य म्हणलेलं आहे, म्हणजे त्याच्यामध्ये तहसीलदार, नायब तहसीलदार वगैरे असतील. मरणोत्तर तपास करण्याचा अधिकार ह्या लोकांना आहे असं इथं एकंदरीत सांगितलेलं आहे. तर बघा आपण आता 174 कलम काय केले चांगल्या पद्धतीने थोडक्यात समजून घेतलं. इथं काय सांगितलं 174 मध्ये की हा जो बाबा पंचनामा आहे, हे जे इन्क्वेस्ट पंचनामा आहे, हा जो पोलिसांचा अधिकार आहे चौकशी करण्याचा, तो कुठं असेल तर पोट कलम 1 मध्ये दिले की फलाण्या प्रकारचे या ठिकाणी मृत्यू झालेले आहेत अशी खबर पोलीस अधिकाऱ्याला मिळाली तर 1 मध्ये काय करतो, तो पटकन त्या ठिकाणी दंडाधिकाऱ्याला कळवतो.
2 मध्ये काय सांगितलं, त्या प्रकारचा पंचनामा वगैरे होतो. पंचनामा झाल्यानंतर त्या पंचनाम्यावरती त्या ठिकाणी सह्या घेतल्या जातात. मग तो पंचनामा एसडीएम डीजीएम कडे पाठवतो. त्याच्यामध्ये मरणाचं कारण दिलं असतं, त्याची सगळी परिस्थिती, पंचनामा सगळा टोटली आपण जो मगाशी पाहिली माहिती ती सगळी त्याच्यामध्ये असते. 3 मध्ये परत त्या माहितीचे 5 प्रकार दाखवले स्त्री संदर्भात, आणि त्याची जर परिस्थिती असेल तर ते काय होते, त्याचं पटकन काय करायचंय, तातडीनं प्रयत्नीकडे पाठवून, इथं काही तासांचा वगैरे कालावधी दिलेला आहे का आपण इथं बघूया. ठीक आहे, तो पीएम साठी त्याकडे पाठवायचे, हवामान वगैरे लक्षात घेऊन त्याचा धोका होणार नाही याची काळजी घ्यायची. 4 मध्ये सांगायचं की हा जो तपासाचा अधिकार आहे तो एसडीएम डीएम आणि इतर दंडाधिकाऱ्याला राज्य सरकारने जर तशी पॉवर दिली असेल तर तसं होईल. हा 174 जो आहे तो पोलिसांचा चौकशी करण्याचा अधिकार आहे. आणि 176 जे पुढे कलम आहे तिथं असं सांगितले की दंडाधिकारी यांना चौकशीचे अधिकार कधी आहेत, ह्या म्हणजे मृत्यूच्या बाबतीत. तर त्याच्यामध्ये हे पोटकलम 3 जे आपण आता पाहिलं, ह्यातल्या सुद्धा 2 प्रकारासाठी त्यांना तिथं अधिकार आहे. स्पेशली ते कलम जे आहे 176 ते कस्टडी डेथ साठी आहे, परंतु यातल्या सुद्धा 2 प्रकाराविषयी त्यांना काय करायचं आहे, अधिकार आहे, म्हणजे तपास करण्याचा. आता बघा, त्यानंतर पुढे आपण बघू 175. 175 म्हणजे काय, समजा त्या लोकांना बोलवायचं आहे चौकशीसाठी, तपासासाठी, काय त्याचे जबाब घ्यायचे आहेत, तर व्यक्तींना समन्स पाठविण्याचा अधिकार. कुणाचा अधिकार आहे, हा पोलिसांचा आहे. आपण बघितलं ना सीआरपीसी प्रकरण 6 मध्ये समन्स पाठवण्याचा अधिकार कोणाला, मी तिथं सांगितलं तुम्हाला, पोलीस सुद्धा काय काय वेळेला काय करतात, समन्स पाठवतात. तर आता का पाठवायचं, तर 174 मधला जो मृत्यू झालाय त्याची चौकशी तर आता करावी लागेल. मग त्या चौकशीच्या अनुषंगाने काय केलं जातं, या ठिकाणी व्यक्तींना समन्स पाठवलं जातं की बाबा तुम्ही या आणि तुम्हाला काय काय माहिती आहे, काय काय नाही, तुम्ही त्या दिवशी होते म्हणे, ऐकली, या सगळ्या गोष्टी तुम्ही काय करा, इथं आम्हाला येऊन सांगा. मग काय केलं जातं बघा, तर या कलमाखाली कार्यवाही करणारा पोलीस अधिकारी काय करतो, लेखी आदेशाद्वारे 2 किंवा अधिक व्यक्तींना सदर तपासणी करण्यासाठी किंवा तपासाच्या करण्यासाठी की जी लोक या घटनेचे परिचित आहेत त्यांना काय करतो, समन्स पाठवतो. मग त्या लोकांनी काय करायचं, घटनेची हकीकत अशी सांगायची. मग आता या व्यक्तींना समन्स पोलीस अधिकारी का पाठवतो, एकतर 174 मधला जो मृत्यू आहे त्याचा अधिक तपास करायचा असतो. मग तिथं तेथील 2 किंवा अधिक लोकांना त्या ठिकाणी समन्स पाठवलं जातं. किंवा कुणाला पण ही लोक कोण असतील, तर त्या ठिकाणी ती घटनेशी काय असतील, परिचित असतील, म्हणून त्यांना काय केलं जातं, समन्स पाठवलं जातं. मग आता समन्स पाठवलं, ती लोक आली तर त्यांनी काय करावं लागतं, बाबा हे आम्ही एवढंच आम्हाला माहिती आहे, याच्यापेक्षा आम्हाला काही जास्त माहिती नाही, ह्याच्यामध्ये आम्हाला भानगडीत पडायचं नाही वगैरे असं सांगतात. म्हणजे त्यानं काय करायचं, खरी खुरं उत्तरं त्या ठिकाणी द्यायची आहेत. म्हणजे त्याने उत्तरे खरी द्यावीत, म्हणजे खरं सांगावं. इथं परंतु एक असा आहे की पोलिसांनी त्याला असं प्रश्न विचारू नये की तो एकतर आपण मग पहिलं पाहिलं, एकतर तो स्वतः आरोपी व्हावी किंवा त्याची मिळकत जप्त व्हावी किंवा तो स्वतः दंडास पात्र व्हावा, अशा प्रकारचे प्रश्न काय करता येणार नाहीत पोलिसांना, त्यांना त्या ठिकाणी विचारता येणार नाहीत. हे झालं 175 पोटकलम 1. आता दुसरी एक ओळ याच्यामध्ये दिलेली आहे जे काही महत्वाचे नाही. जर दखलपात्र अपराध उघडकीस येत नसेल, म्हणजे ह्याच्यामध्ये जर समजा आपण पोटकलम 1 बघितलं आणि असं वाटतं की ह्याच्यामध्ये काय होत नाही बाबा, दखलपात्र अपराध होणार नाही किंवा होत नाही, म्हणजे त्याला 170 लागू आहे, तेव्हा पोलीस अधिकाऱ्याकडून मॅजिस्ट्रेट पुढे हजर होण्यासाठी फरमावता येणार नाही. म्हणजे काय, आपण बघितलं की जर समजा पुरेसा पुरावा असेल तर केसेस कोणाकडे पाठवली जाते, दंडाधिकारी त्या ठिकाणी पाठवली, आपण 170 प्रमाणे पाहिलं. मग पोटकलम याच्या 2 काय सांगतं की हे एकंदरीत सगळ्या परिस्थितीमधून जर वाटतं की दखलपात्र अपराध होणार नाही, की ज्याला 170 लागू आहे, अशा प्रकारचा कुठलाही या ठिकाणी हादसा झालेला नाही, घटना झालेली नाही, तर आता ह्यांना दंडाधिकाऱ्या पुढे काय पाठवण्याची आवश्यकता नाही. झाला गेला मृत्यू हा कसा असेल, नैसर्गिक वगैरे असेल किंवा कोणाचा संशय तक्रार नाही वगैरे सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी असतील. तर आता यानंतर आपण याच्या लेक्चर मधलं शेवटचं कलम पाहणार आहोत. कस्टडियल डेथ असं या कलमाला म्हणतात. परंतु इथं बघा, मृत्यूच्या कारणांची दंडाधिकाऱ्याने चौकशी करणे. मृत्यूच्या कारणांशी हा दंडाधिकारी कोण असतो, 174 मधला पण आणि इथला पण हा कार्यकारी दंडाधिकारी असतो. काय होतं, ज्या वेळेला अशी कस्टडी डेथ वगैरे, इथं काही फक्त कस्टडी डेथच नाहीये,
जे आपण 174 मधल्या 3 मध्ये जे 5 मृत्यू बघितले त्यातले सुद्धा 2 इथे घेतले आणि आणखी पण काय आहेत, पण हे गाजलं कलम कस्टडी डेथसाठी लक्षात आलं. तर जेव्हा एखादी समजा कस्टडी डेथ होते, तुम्हाला कस्टडी डेथचं सांगतो, त्याच्यावरती गेल्या वर्षी एक प्रश्न आला 24 तासामध्ये माहिती द्यावी वगैरे मानवी हक्काला. ह्याची आपण सविस्तर माहिती ती वेगळी आहे. ह्या कलमावर प्रश्न नव्हता, ह्या कलमावर प्रश्न होता पण पुस्तकात त्याचं उत्तर नव्हतं. पण मी मुलांना ते उत्तर दिलेलं होतं अगोदरच. बघा आता एखाद्या वेळेला कस्टडीमध्ये डेथ होतो. कस्टडीमध्ये डेथ जर झाला, समजा या ठिकाणी काय आहे, हे तुरुंग आहे आणि या तुरुंगामध्ये डेथ जर झाला तर इथल्या तुरुंगाचं लेटर डेथ इंटिमेशन हा दवाखाना आहे किंवा दवाखान्याच्या ताब्यातून कारागृहातून व्यक्ती दवाखान्यात आलेली आहे आणि दवाखान्यामध्ये काही समजा आहे सुरुवातीपासून आहे का, समजा एखादी व्यक्ती कारागृहामध्ये आहे आणि तिची तब्येत बरी नाही, तिला बरं वाटत नाही, मग तिला पोलिसांनी मारला असेल किंवा जेलमधल्या लोकांनी मारला असेल किंवा ती आजारी असेल, पण ती या कारागृहामध्ये आहे समजा. मग कारागृहामध्ये असेल तर तिथला डॉक्टर त्याला तपासतो. जर त्या डॉक्टरला ते जड झालं किंवा त्याला दाद दिली नाही किंवा त्याला ते जमत नसेल, झेपत नसेल, तर तो काय करतो, एखाद्या दुसऱ्या बाहेरच्या रुग्णालयामध्ये त्या शहरात पाठवतो. आता बघा कारागृह कुठं आहे, इथं आहे. आरोपी कुठं आणला, इथं. त्याला गार्ड वगैरे असतं आणि इथं तो काय करतो, मरतो. मग बघा इथं आहे पोलीस स्टेशन, इथून फोन येतो पोलीस स्टेशनला की अशा अशा ठिकाणी या वेळेला काय झालंय, माणूस मेलेला आहे, कळवतात. मग आपण काय करतो, इथं नोंद करतो. मग प्रत्यक्षात डेथ इंटिमेशन जे असतं ते डेथ इंटिमेशन इथला गार्ड असलेला लोक माणूस किंवा इथला जेलमधला असलेला माणूस आपल्याकडं घेऊन येतो. डॉक्टरांनी जाहीर केलं डेथ सर्टिफिकेट, डेथ इंटिमेशन घेऊन येतो. मग याचं सुद्धा पत्र आपल्याला येतंय त्याचा पुढील तपास करा म्हणून. मग काय होतो, इथला काय करतो, जो ठाणे अंमलदार आहे, समजा आता मुंबईचं मी सांगतो, इथला जो PSI आहे तो काय करतो, त्या ठिकाणी जातो, हे स्वतः लिहिल किंवा हे लिहिल, त्या काय करतात, त्या ठिकाणी जिल्हाधिकाऱ्याला एक पत्र लिहितात की बाबांनो, कोर्टाला पत्र लिहितात त्या ठिकाणी की आम्हाला एक दंडाधिकारी उपलब्ध करून द्या. अशा प्रकारे या ठिकाणी झालेला आहे. कारण ह्याचा जो इन्क्वेस्ट पंचनामा आहे या 74 मध्ये पोलिसांनी केला, इथं कार्यकारी दंडाधिकारी पंचनामा करतात. कोर्टाला विनंती केली जाते, मग कोर्ट काय करतो, कार्यकारी दंडाधिकारी त्या ठिकाणी पाठवतात. मग हे कार्यकारी दंडाधिकारी या ठिकाणी इथं दवाखान्यामध्ये येतात. मग या ठिकाणी व्हिडिओ शूटिंगच्या द्वारे त्याचा पंचनामा केला जातो. व्हिडिओ शूटिंगच्या द्वारे त्याचं PM केलं जातं. मग त्याच्यामध्ये काय सापडलं काय नाही, विषारा वगैरे असेल काढून मग ते तपासणीसाठी त्या ठिकाणी देतात. पोलीस सुद्धा आपला पंचनामा त्या ठिकाणी करतात. पण त्या ठिकाणी पोलिसांच्या पंचनाम्याला दुय्यम महत्व असतं, एव्हाना महत्वच नसतं. हा ठिकाणी कार्यकारी दंडाधिकाऱ्याचा पंचनामा महत्वाचा मानला जातो. मग ही सगळी कागदपत्र बनवून आपण बनवत असतो. मग काय करत असतं, 24 तासाच्या आतमध्ये एक घटना अहवाल जो असतो आपण बनवतो आणि त्याच्यावर आपल्या पोलीस स्टेशनचे जे कोण मुख्य असतील त्यांची सही वगैरे घेतो. ACP DCP तुमचे जे अभाव असतात लोक, ते काय करतात, त्याच्यावरती साईन वगैरे करतात आणि ह्याचा एक रिपोर्ट असतो. तो रिपोर्ट इंग्रजीमधून असतो. तो रिपोर्ट आपला जो गट प्रमुख आहे, ग्रामीण भागात असेल तर त्या ठिकाणचे SP असतील, तुम्ही मुंबईसारख्या ठिकाणी असतील तर या ठिकाणी DCP यांच्या वतीनं कुणाला जातो, हा दिल्लीला रिपोर्ट जातो 24 तासांच्या आत की अशी परिस्थिती झाली आहे, असं वगैरे सगळ्या गोष्टी आणि त्याची रेशो घेते आणि मग ती रेशो आपण ह्या कागदपत्राला लावायची असते. तर एकंदरीत ही होती मानवी हक्काला कळवण्याची प्रोसेस. तर आता आपण ह्या डायरेक्ट कलमावर जाऊया आणि याच्याविषयी माहिती आपण आपला पोषण संपर्क झाल्यावर आपण कधी घेऊया संस्था 2 डिसेंबर मध्ये सगळा तुमचं एक चांगलं रिव्हिजन होईल. मायनर सोडून डिसेंबरच्या 15 पर्यंत तुम्ही मायनर घ्याल आणि तिथून पुढे दर 4-4 दिवसाला एक रिव्हिजन असं आपल्याला करायचं आहे. बघा आता 176 बघूया. याच्यामध्ये पोटकलम 5 आहेत, समजून घ्या, अवघड नाही बिलकुल. जेव्हा एखादे प्रकरण 174च्या पोटकलम 3चा खंड 1 किंवा 2 मधील असेल, मी आताच सांगितलं केवळ 176 मध्ये नाही तर 174 मधला जो पोटकलम 3 आहे त्याच्यातले 1 किंवा 2 त्याच्यातला सुद्धा जर मृत्यू असेल तेव्हा मरणान्वेषण करण्याचा अधिकार जवळच्या दंडाधिकाऱ्यांना 174(1) मध्ये उल्लेख केलेल्या कोणत्याही प्रकरणी दंडाधिकाऱ्यांना पोलीस अधिकाऱ्यांनी करावयाच्या अन्वेषणाच्या ऐवजी असेल आणखी अशा मृत्यूबाबत चौकशी करते. म्हणजे त्यांनी काय सांगितलं, 174(1) मध्ये ज्या प्रकारे पोलीस अधिकारी काय करतात, चौकशी करतात, त्याच प्रकारे किंवा त्यांनी केली असली तरीही किंवा त्यांनी नसली केली तरीही किंवा सोबत किंवा आणखी त्याच्याशिवाय या लोकांना काय करता येईल, या ठिकाणी त्याचं अन्वेषण
करता येईल किंवा त्याबद्दलची अधिक चौकशी करता येईल. कुठल्या मॅटरची? 174(3) मधील खंड 1 आणि 2 मध्ये मृत्यू पावले. 1 असं दिलेलं आहे. 1 मध्ये बघा, एखादी व्यक्ती मरण पावली असेल किंवा बेपत्ता झाली असेल किंवा एखाद्या महिलेवर बलात्कार करण्यात आला असेल तेव्हा अशी व्यक्ती किंवा महिला पोलीस कोठडीत किंवा दंडाधिकाऱ्याने किंवा न्यायालयाने प्राधिकार केलेल्या इतर कोठडीत, आपण आता बघाशी उदाहरण बघितलं, जेलच नाही ती कुठलीही कोठडी असेल समजा, तर पोलिसांनी केलेली चौकशी किंवा तपास याशिवाय अपराध हा ज्याचे स्थानिक अधिकार क्षेत्रामध्ये करण्यात आला असेल अशा न्याय दंडाधिकाऱ्याकडून किंवा महानगर दंडाधिकाऱ्याकडून तो तपास करता येईल. म्हणजे या सर्व प्रकारच्या ज्या कस्टडी डेथ आहेत त्या ठिकाणी तिथून बेपत्ता झालेली व्यक्ती असेल किंवा मरण पावली असेल किंवा बलात्कारित असेल, कुठल्याही प्रकारची जर कस्टडी असेल, पोलीस कस्टडी असेल, तुरुंगाची कस्टडी असेल, कुठलं बाल सुधारगृह असेल, महिला सुधारगृह असेल, तर कोण तपास करतं त्या ठिकाणी? त्या शहराचा MM महानगर दंडाधिकारी किंवा बाहेरचा आपला न्याय दंडाधिकारी. म्हणजे जिथे ती घटना घडली त्या ठिकाणी काय करता येतील ते लोक चौकशी करतील. पोट कलम 2 बघा, याच्यावरती ना, हे जरी मी आता तुम्हाला थोडक्यात सांगितलं, खूप मोठा याचा इतिहास आहे, पण जे सध्या तुर्तास प्रथम रिव्हिजन म्हणून किंवा एक चांगल्या प्रकारची प्रथम माहिती म्हणून आपण ह्या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. हे कधी कुणाला समजेल हे जर सांगितलं तर इतिहास ज्याला हे माहिती आहे त्याला हे समजेल. आता 174 जे कलम आपण पाहिलं त्याच्यावर 3-4 पानांचं लेक्चर आहे, तर ते कधी समजेल? ज्यावेळेला तुम्हाला एक पुस्तकामध्ये दिलेले 4 वाक्य समजतील तेव्हा. कारण आताच ते सांगितलं तर हेच लक्षातून जाईल आणि हेच परीक्षेसाठी महत्वाचं असतं. हे लक्षात ठेवण्यासाठी त्याचा आधार असतो. पुढचं 2 पोट कलम बघा, अशी चौकशी चालवणारा दंडाधिकारी त्याने घेतलेला साक्षी पुरावा प्रकरणाच्या परिस्थितीप्रमाणे यात पुढील विहित केले पद्धतीने नोंदवून घेत आहे. म्हणजे हा जो आलाय न्याय दंडाधिकारी वगैरे त्यानं जे सगळ्या गोष्टी एकत्र केल्या, म्हणजे त्यानं पंचनामा वगैरे इन्क्वेस्ट पंचनामा केला, तर काय होईल? त्या संबंधित घेतलेला साक्षी पुरावा प्रकरणाच्या परिस्थितीप्रमाणे यात पुढील विहित केलेल्या पद्धतीनं काय करता येईल तो नोंदवून घेता येईल. म्हणजे एकंदरीत ह्या सगळ्या गोष्टीसाठी काय काय करणं गरजेचं आहे? पुन्हा समक्ष पंचनामा करावा, कोण पंच घ्यावे, तो माणूस मेला आहे का, मरून त्याला किती दिवस झाले, मग त्याच्यात बॉडी कुठं आहे, बॉडी पुरली आहे का, पुरली असेल तर तिथं जायचंय का, ती बाहेर तपासाच्या अनुषंगानं काही उद्या संशय आली, नातेवाईकांनी काही म्हणणं व्यक्त केलं, हा जो एकंदरीत तपास आहे त्या तपासासाठी ह्या गोष्टी सगळ्या लागू असतील. मग ते प्रेत जर उकरायचं आहे का, उकरायचं असेल तर कुणाची आधिपत्याखाली किंवा कुणाचं अधिकारपत्र घेऊन उकरावं लागेल, उकरत असताना घरच्यांना येऊन द्यायचं आहे का किंवा पोलिसांनी हजर राहायचं आहे का, दंडाधिकारी नेमकं कुणाला परवानगी देईल, या सगळ्या गोष्टी काय केल्या या इथं सांगितले आहेत. म्हणून त्यांनी सांगितले की साक्षी पुरावा प्रकरणाच्या परिस्थितीप्रमाणे पुढील पद्धतीने त्याला काय करता येईल, खालील पद्धतीनं त्याला तो तपासाच्या टिपण्या नोंदवून घेता येतील. मग काय बघूया पुढं. पोट कलम 3 मध्ये सांगितले की मॅजिस्ट्रेटला असे वाटते की पुरलेल्या प्रेताची तपासणी करणे आवश्यक आहे. समजा एखाद्या ठिकाणी काय केलंय, EDR झाला, असा कस्टडी डेथ झाली, 2-4 दिवस झाले, पंचनामा झाला, दंडाधिकाऱ्यांना पण पंचनामा येऊन केला आणि मग 2-4 दिवसांना कोणीतरी त्याबद्दल शंका संशय व्यक्त केला आणि तो प्रेत तर काय केलंय, पुरलेला आहे. मग बघा, मॅजिस्ट्रेटला असं वाटतं, परिस्थिती निर्माण अशी झाली की प्रेताची तपासणीच करणं गरजेचं आहे. मग काय करेल की ज्यामुळे मृत्यूचे कारण समजेल, म्हणजे आणखी काहीतरी त्याच्याबद्दल गुपित आहे, तर तो मृतदेह उकरण्यास लावेल आणि तपास करून घेईल. मग तो काय करेल, त्या ठिकाणी मृतदेह उकरण्याचा आदेश घेईल. म्हणजे ज्यावेळेला मृतदेह उकरायचा असतो त्यावेळेला आपण दंडाधिकाऱ्याला एक पत्र लिहितो, मग दंडाधिकारी त्यावेळेला त्या पत्राला रेशू देतो, तो काही तिकडे येत नसतो. मग त्यावेळेला काय होईल, दंडाधिकारी पत्र देईल, दंडाधिकारी परवानगी देईल आणि तपास करून घेतील. पोट कलम म्हणजे इथं 4 मध्ये लिहा, प्रेत उकरणे. पोट कलम 4 बघा, चौकशी वेळी योग्य वाटले तर मृताच्या नातलगास हजर राहण्यासाठी परवानगी देईल. मग ही उकरत असताना काय आहे या ठिकाणी, नातलग हजर असं म्हणा, त्यांना सुद्धा परवानगी त्या ठिकाणी देऊ शकते. आता यातलं 5वं पोट कलम बघा, पोट कलम 1 नुसार चौकशी किंवा तपास करणारा दंडाधिकारी असेल किंवा महानगर दंडाधिकारी असेल, म्हणजे 1 नुसार चौकशी करणारा हा जो दंडाधिकारी आहे किंवा कार्यकारी दंडाधिकारी आहे किंवा पोलीस दंडाधिकारी आहे, एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यापासून 24 तासात मृतदेहाची तपासणी करण्यासाठी किंवा मृतदेह जवळच्या शल्य चिकित्साकडे किंवा शासनमान्य वैद्यकीय व्यक्तीकडे पाठवण्यात येईल, तसे करणे शक्य नसल्यास त्याची कारणे नमूद. तिकडच्यासारखंच आहे, या ठिकाणी काय करायचं आहे, 5 मध्ये PM साठी पाठवायचं.
शक्यतो कस्टडी देत दवाखान्यामध्येच माणूस निलव झाले असते किंवा तिथंच त्याचं पीएम होतं किंवा तिथंच त्याचा इन्क्वेस्ट देखील त्या ठिकाणी भरला जातो. परंतु यांनी सांगितले की बाबा ठीक आहे, 24 तासाच्या आतमध्ये काय झालंय, असा मृत्यू झाल्यापासून त्याची तपासणी करण्यासाठी जे कोणी जी चौकशी तपास करत असतील, न्याय दंडाधिकारी असतील, कार्यकारी दंडाधिकारी असतील, पोलीस अधिकारी असतील किंवा अन्य, तर त्यांनी काय करायचं, 24 तासाच्या आतमध्ये त्याचं जिल्हा शल्य चिकित्साकडे त्याला पाठवायचं आहे. आणि तसं करणं जर शक्य नसेल तर लिहा तुम्ही, तिथं नदीला पूर आला होता, अशी विजाचा प्रकार झाला, पाऊस चालू होता, गाडी पंक्चर झाली होती, दवाखाना लांब होता वगैरे सगळ्या गोष्टी शक्य न झाल्यास त्या ठिकाणी काय करायचं आहे, त्या ठिकाणी कारणे द्यायचे आहे. आणि याच्यामध्ये एक शेवटचा मुद्दा असा दिलेला आहे की या कलमात नातलग कुठं हजर राहिले आपण बघितलं, पोट कलम 4 मध्ये. मग हे नातलग म्हणजे कोण असतील, तर याच्यामध्ये दिलेलं आहे की आई बाप, बहीण भाऊ, मुले आणि पती पत्नी, 3 जोड्या आहेत. आई बाप, बहीण भाऊ, पती पत्नी आणि मुले, असे याच्यामध्ये 4 घटक दिले, हे या ठिकाणी हजर राहू शकतात. आता यानंतर आपली किती कलम राहिले आहेत बघा, 196, 97, म्हणजे 7-8 कलम आपले राहिले आहेत. एक शेवटचं लेक्चर आणखी आपल्या सीआरपीसीचं बाकी आहे. आणि मग सीआरपीसी ज्यावेळेला तुमचं चांगल्या पद्धतीने अभ्यासून होईल त्यावेळेला एक संदर्भ ऑडिओ आपण तयार करू, जो ऑडिओ 2 तासाचा असेल. त्याच्यामध्ये तुम्ही एकदा बसले की सगळं सीआरपीसी 1 तास 1.5 तासामध्ये सगळं व्यवस्थित तुमचं कव्हर होईल. 1 तासभरात असेल आपण बनवू, आणि तुम्हाला इच्छा असेल तर आपण व्हिडिओ लेक्चर सुद्धा बनवण्याचा त्याच्यामध्ये प्रयत्न करू. ठीक आहे.